नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा हा कायदा आहे। तर या कायद्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत आणि या कायद्यावर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये, गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये आणि अजून सर्व सरळ सेवाच्या परीक्षेमध्ये, तर ते प्रश्न तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर निश्चितच सोडवता येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला सर्व क्वेश्चन इझिली सॉल्व करता येतील। तर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल अभ्यास मित्र नावाचं, तर ते डाउनलोड करा। या ॲप्लिकेशनमध्ये याची PDF आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल तर ते करा, कारण प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन यावरच तुम्हाला मिळतं। आणि त्याचबरोबर जर तुम्ही इंस्टाग्रामवर जॉईन नसेल झाला, तर इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो नसेल केलं तर ते करा, कारण त्यावर अभ्यास विषयक रील्स आम्ही टाकत असतो। तर सगळ्यांच्या लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। त्याचबरोबर आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी परीक्षा होईपर्यंत कालावधी असणाऱ्या बॅचेस सुरू केलेले आहे, ज्याची फी 2000 रुपये इतकी आहे। तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नेमकं काय आहे तर ते आपण समजून घेऊ। बघा, इन जनरल जर आपण बघितलं तर आपण सर्व भारतीय देशाचे नागरिक आहोत आणि भारतामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कन्सिडर करू आपण, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे काय आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजे आपण त्यांना म्हणतो सरकारी अधिकारी आहे। ठीक आहे, सरकारी अधिकारी आहे आणि आपण सर्व कोण आहोत तर आपण नागरिक आहोत। ठीक आहे, नागरिक आहे। मग आता या गव्हर्नमेंट सर्वंट यांना गव्हर्नमेंट सर्वंट का म्हटलं जातं किंवा सरकारी सेवक का म्हटलं जातं, तर यांचं काम असतं आपल्याला सेवा देणं। मग आपल्यापैकी बऱ्यापैकी जण गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा असतील किंवा गव्हर्नमेंट सर्वंट बनण्याचीच आपण सर्वजण तयारी करत आहोत। मग आता आपण ज्या गोष्टीची तयारी करत आहोत तर आपलं काम काय आहे, अधिकारी झाल्यावर सेवा देणं। आपलं काम काय आहे, सेवा देणं। मग ती कशाशी संबंधित सेवा असू शकते। फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर उद्या बँकिंग क्षेत्रामध्ये लागलात तर मग बँकिंग क्षेत्रामध्ये लागल्यानंतर एखादा व्यक्ती कर्ज मागण्यासाठी तुमच्याकडे येऊ शकतो। मग तुमचं कर्तव्य त्याचे डॉक्युमेंट क्लिअर असेल तर त्याला सेवा देणं। तलाठी जर तुम्ही उद्या जर झालात तर तलाठी मग जमिनीच्या गोष्टी संबंधित काही काम करून घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येऊ शकतात। मग तुमचं कर्तव्य आहे की त्यांना सेवा उपलब्ध करून देणं। तर बघा, एक जो सरकारी अधिकारी असतो, गव्हर्नमेंट सर्वंट असतो, त्याचं काम आहे तुम्हाला सेवा उपलब्ध करून देणं। ठीक आहे, आणि एक नागरिक म्हणून तुम्ही काय करणार तर सरकारी ऑफिसकडे जाणार सेवा घेण्यासाठी किंवा तुमचं काम करून घेण्यासाठी। मग आपण इथं जे तुमचं काम असेल त्याला आपण सेवा म्हणूया। या गव्हर्नमेंट सर्वंटने तुम्हाला ती सेवा दिली पाहिजे। मग आता आपण मागे एक लेक्चर बघितलं होतं, माहितीचा अधिकार। जसं तुम्हाला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे तसं तुम्हाला सरकारी दफ्तरमधून किंवा सरकारी कार्यालयामधून जे तुमचा सेवा मिळवण्याचा सुद्धा अधिकार आहे, आणि हा जो सेवा मिळवण्याचा अधिकार आहे किंवा तुमचं काम करून घेण्याचा जो अधिकार आहे तर तो तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ने दिलेला आहे। सिंपल। तर मग यामध्ये काय आहे तर हा कायदा नेमका कशासाठी करण्यात आला तर तुम्हाला तुमची सेवा लवकरात लवकर मिळावी। ठीक आहे, एक तर मिळालीच पाहिजे आणि दुसरी म्हणजे लवकरात लवकर मिळाली पाहिजे। हा पहिली गोष्ट नागरिकांसाठी हा कायदा या गोष्टीमुळे करण्यात आलेला आहे। आणि कायद्याचा दुसरा उद्देश काय आहे तर जो गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला तुमची सेवा देण्यास नाकारत असेल तर त्याला दंड दिला पाहिजे। काय दिला पाहिजे, त्याला दंड दिला पाहिजे। यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे। म्हणजे सरकारी अधिकाऱ्यावर बंधन टाकणं की तू नागरिकांना सेवा तुम्ही दिल्याच पाहिजे आणि नागरिकांना ज्या सेवा मिळत आहे त्या लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे, यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा। मग इथं जर बघितलं तर याला राईट टू सर्व्हिस ऍक्ट असंही म्हटलं जातं। मग याचा उद्देश जर वाचला तर तुम्हाला आता इझिली कळेल। सार्वजनिक प्राधिकरणातून या शब्दाचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंट सर्वंट कडून म्हणजे सरकारी अधिकाऱ्याकडून किंवा सरकारी कार्यालयामधून नागरिकांना नियत कालमर्यादेमध्ये, ठीक आहे, नियत कालमर्यादेमध्ये, या शब्दाचा अर्थ असा आहे की एक स्पेसिफिक टाइम मध्ये, एक विशिष्ट कालावधीमध्ये आपण काय बघितलं, सार्वजनिक प्राधिकरणामधून म्हणजे सरकारी कार्यालयामधून नागरिकांना एक नियत कालमर्यादेमध्ये म्हणजे एक स्पेसिफिक ठराविक वेळेमध्ये, स्पेसिफिक टाइम मध्ये सेवा देण्यासाठी। बघा, कायद्याचा उद्देश की सरकारी कार्यालयामधून नागरिकांना एक ठराविक वेळेमध्ये सेवा देण्यासाठी आणि तसेच
याच नियत कालमर्यादेमध्ये सेवा न दिल्यास जो अधिकारी असेल त्याला शिक्षा देण्याच्या उद्देशाने हा कायदा जो आहे हा पारित झालेला आहे। मग आता कायदा का बनवण्यात आला हे सगळ्यांना समजलं असेल। मग हा जर आपण कायदा बघितला तर या कायद्यामध्ये एकूण 30 कलम आहे। किती कलम आहे? 30 कलम आहे। मग कोणताही गव्हर्नमेंटचा जर आपण कायदा घेतला तर त्यातील पहिलं जे कलम असतं ते त्या कायद्याचं नाव, त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे आणि त्याचा प्रारंभ कधी झाला या 3 गोष्टी विषयी याचं पहिलं कलम असतं। मग या कायद्याचं नाव काय आहे तर राईट टू सर्व्हिस। ठीक आहे, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू सर्व्हिस, लोकसेवा हक्क अधिनियम असं याचं नाव आहे। काय? लोकसेवा हक्क अधिनियम असं याचं नाव आहे। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे तर हा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे, म्हणून याची व्याप्ती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। हे लक्षात ठेवा, हा भारत सरकारचा कायदा नाहीये, हा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे, म्हणून हा फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित आहे। जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम जो आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे तर तो खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी मर्यादित आहे? संपूर्ण भारत, जम्मू काश्मीर वगळता भारत, संपूर्ण महाराष्ट्र, किंवा मग समजून घ्या की कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा किंवा खानदेश असं काही तुम्हाला दिलं जाईल। तर याचं उत्तर असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा कायदा आहे। या कायद्याचा प्रारंभ कधी झाला तर 28 एप्रिल 2015 रोजी या कायद्याचा प्रारंभ झाला। ठीक आहे, तर पहिलं कलम, या 30 कलमापैकी जे पहिलं कलम होतं ते आपण बघितलं, नाव, व्याप्ती आणि प्रारंभ। कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015, राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा लागू आहे। 28 एप्रिल 2015 ला या कायद्याचा प्रारंभ झालेला आहे। पहिलं कलम डन। दुसरं कलम आहे व्याख्या। यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहे। फॉर एक्झाम्पल आपण जसं बघितलं सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय तर सरकारी कार्यालय, त्यानंतर नियत कालमर्यादा म्हणजे काय तर ठराविक वेळ। तर ह्या काय आहे, हे असे विशिष्ट कायद्यामधील जे किचकट शब्द असतात तर या किचकट शब्दांच्या व्याख्या ज्या आहे त्या कलम 2 मध्ये दिलेल्या आहे। मग मी जसं तुम्हाला कायदा जसं पुढे शिकवल तसं ते ठराविक शब्दांचे अर्थ सुद्धा शिकवणार आहे। तर कलम 2 हे व्याख्याचं आहे। ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं। कलम 3 काय आहे तर कलम 3 आहे सार्वजनिक प्राधिकरणावरील आवश्यक बंधने। ठीक आहे, तर जे काही सरकारी कार्यालय असेल त्यावर काही बंधन असतील जे आवश्यक आहे। मग ते काय बंधन असतील ते आपण बघूया। मग कलम 3चं जे पहिलं उपकलम आहे त्यामध्ये दिलेले आहे की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने हा कायदा अधिनियमित झाल्यापासून 3 महिन्याच्या आत माहिती प्रसिद्ध केली पाहिजे। म्हणजे काय म्हणणं याचं, जेव्हा हा कायदा 28 एप्रिल 2015 ला लागू झाला, मग तेव्हा 28 एप्रिल 2015 ला लागू झाल्यानंतर मे, ठीक आहे, जून आणि जुलै हे जे 3 महिने असतील या 3 महिन्यामध्ये इथं सरकारी कार्यालयाने काही गोष्टी, काही माहिती प्रसिद्ध करणं गरजेचं होतं। मग ती कोणती माहिती होतं तर बघा, प्राधिकरणातून देण्यात येणारे लोकसेवा। फॉर एक्झाम्पल आता हा जो कायदा आहे हा कशासाठी लागू आहे तर सरकारी कार्यालय, समजा बँकेसाठी जर लागू असणार आहे तर बँकेने काय करायचंय, आपल्या सेवा लिहायच्या की या ठिकाणी कर्ज उपलब्ध होईल, या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवू शकता, या ठिकाणी तुम्ही एफडी करू शकता, या ठिकाणी तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता, पैसे काढू शकता, अशा सेवा त्यांनी काय करायला पाहिजे बाहेर फलकावर मांडायला पाहिजे। मग तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये गेला तरी पण तेच, कलेक्टर ऑफिसमध्ये गेला तरी पण तेच, सगळीकडे हे जे गव्हर्नमेंटचं कार्यालय यामधून लोकांना कोणत्या सेवा मिळणार आहे हे पहिले स्पष्टपणे मराठी इंग्रजी भाषेमध्ये समोर लावलेलं पाहिजे, पहिला महत्त्वाचा मुद्दा। ठीक आहे, आणि हे पहिले 3 महिन्याच्या आत करायचं होतं। ठीक आहे, पहिले 3 महिन्याच्या आत। त्यानंतर सेवा देणारा जो काही पदनिर्देशित अधिकारी आहे त्याचं म्हणजे तो नेमकं कोण आहे समजून घ्या। आता तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेले, गव्हर्नमेंट सर्वंट आहे समजून तलाठी कार्यालय, आणि मग तलाठी कार्यालयामध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी काय काय सेवा उपलब्ध होईल हे तुम्हाला कळलं। तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला कळलं की इथं ह्या सेवा उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, इथं जर अ मध्ये बघितलं तर प्राधिकरणातून देण्यात येणाऱ्या लोकसेवा, पण तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर हे कळलं पाहिजे की कोण तलाठी आहे, कोण क्लर्क आहे, किंवा कोण समजून घ्या एक चपराशी आहे। तर या गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं पाहिजे। तर मग यासाठी प्रत्येकाचं जे कार्यालय असेल त्याच्या बाहेर पाटी असेल की डॅश समजून घ्या शुभम गायकवाड हा काय या ठिकाणचा तलाठी, म्हणजे अशी पाटी तिथे लावलेली पाहिजे। त्यानंतर बघा प्रथम अपीलीय अधिकारी, तर बघा इथं
प्रथम अपीलीय अधिकारी म्हणजे कोण, तर समजून घ्या एखादे तुम्ही सेवा घ्यायला गेलात, ठीक आहे, समजून घ्या तुम्ही बँकेमध्ये कर्ज घ्यायला गेलात, ते मुद्रा लोनची मुद्रा एक योजना आली होती, मग त्या योजनेनुसार तुम्ही कर्ज घ्यायला गेलात, पण तिथं काय केलं, त्या व्यक्तीने जो तुम्ही ज्याच्याकडे कर्ज मागितलं त्या व्यक्तीने तुम्हाला कर्ज द्यायला नकार दिला. मग आता जो व्यक्ती तुम्हाला कर्ज द्यायला नकार देणार आहे, तर मग त्याने नकार दिल्यानंतर तुम्ही त्याच्या वरिष्ठाकडे जाणार, मग त्याचा जो वरिष्ठ असेल तो असेल प्रथम अपीलीय अधिकारी. कोण असेल त्याचा वरिष्ठ, कोण असेल, प्रथम अपीलीय अधिकारी. मग आता इथं जर बघितलं तर इथं या कायद्यामध्ये तुम्हाला काय दिलेले, पदनिर्देशन अधिकारी, ठीक आहे, पदनिर्देशन अधिकारी. तुम्ही ज्या ज्या वेळी एखादी सेवा घ्यायला जाणार आहे तर त्या वेळी तुम्ही ती सेवा घ्यायला क्लास 3 ऑफिसरकडे जाणार आहे. क्लास 3 पोस्ट असलेली जी ऑफिसर आहे त्याकडे तुम्ही जाणार. समजा एखादा क्लर्क असू शकतो किंवा समजा तलाठी असू शकतो किंवा एकदा पोलीस असू शकतो, तर त्याकडे तुम्ही सेवा घ्यायला जाणार आहे, ठीक आहे. तुम्ही एखाद्याच्या ऑफिसमध्ये गेले तर तुम्हाला डायरेक्ट कलेक्टरकडे नाही, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या जमिनीचं समजून घ्या मोजमाप करायचं, तुम्ही डायरेक्ट कलेक्टरकडे नाही जाऊ शकत. जो सगळ्यात खालचा क्लास 3 अधिकारी, तुम्ही समजून घ्या बँकेत कर्ज काढायला गेले सरकारी बँकेत, तर तुम्ही डायरेक्ट क्लास 1 ऑफिसरकडे नाही जाऊ शकत. तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जिथं जावं लागणार आहे ते आहे क्लास 3चं कार्यालय. मग इथं जर बघितलं क्लास 3 गटकचा ऑफिसर जो असणार आहे त्याकडेच तुम्हाला जावं लागणार आहे. मग त्यामुळे इथं समजून घ्या की जो सार्वजनिक प्राधिकरण जे दिलेले तुम्हाला सुरुवातीला, किंवा सार्वजनिक अधिकारी जो असणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही सेवा मागायला जाणार आहे, तो नेहमी कोण असतो, तर गटकचा अधिकारी असतो. गटक क्लास 3चं जे पद असतं कशाचं असतं, क्लास 3 ऑफिसर असतो. आणि मग या क्लास 3 ऑफिसरच्या माध्यमातून जर तुमचं काम झालं नाही तर तुम्ही वरती अपील करू शकतात, ठीक आहे. मग तो असतो प्रथम अपीलीय अधिकारी. आणि हा प्रथम अपीलीय अधिकारी नेहमी क्लास 2 ऑफिसर असतो. कोण असतो, क्लास 2 ऑफिसर असतो, ठीक आहे, वर्ग 2चा अधिकारी असतो. आणि मग आपण जर बघितलं प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडून जरी तुमची केस सॉल्व्ह झाली नाही तर मग तुम्ही कुठे जाऊ शकता, तर क्लास 3 ऑफिसरकडे जाऊ शकता. कुठे जाऊ शकता, क्लास 3 ऑफिसरकडे, क्लास 1 ऑफिसरकडे जाऊ शकता. कुठे जाऊ शकता, क्लास 1 ऑफिसरकडे जाऊ शकता. म्हणजे तुमची केस पहिल्यांदा कोणाकडे जाणार आहे, क्लास 3 ऑफिसरकडे जाणार आहे. नंतर मग तुम्ही प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे जाणार आहे, तो क्लास 2चा ऑफिसर असणार आहे. आणि मग नंतर द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे जाणार आहे, तो क्लास 1चा ऑफिसर असणार आहे. मग आता या कायद्यामध्ये सुरुवातीला स्पष्ट सांगितलं पाहिजे की प्रथम अपीलीय अधिकारी कोण आहे, ही माहिती स्पष्ट करायची. जर तुम्ही जमिनीच्या मोजमापासंबंधी तलाठ्याकडे गेला तर त्याच्यावर कोण आहे हे तुम्हाला स्पष्टरित्या सांगितलं पाहिजे. प्रथम अपीलीय अधिकारी, समजा तलाठ्याने जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, जी काही सेवा दिली, त्यानं तुम्हाला आवडलं नाही ते, तर तुम्ही त्याच्यावर अपील जो करणार आहे तर त्याचं वेबसाईटवर म्हणा किंवा इथं गव्हर्नमेंटच्या कार्यालयामध्ये सांगितलं पाहिजे की याविरुद्ध तुम्ही तक्रार प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे करू शकता, क्लास 2 ऑफिसरकडे. आणि तो कोण आहे हे सुद्धा सांगावं लागतं. याची सुद्धा माहिती जी आहे ती जारी केली पाहिजे, माहिती सर्वांसमोर ठेवली पाहिजे. तर कलम 3 नुसार जर आपण बघितलं तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजे प्रत्येक सरकारी कार्यालयाने हा कायदा अधिनियमित झाल्यापासून पहिले 3 महिन्याच्या आत कशाची माहिती दिली पाहिजे, तर प्राधिकरणातून कोणकोणत्या सेवा देण्यात येतात, त्यानंतर सेवा तुम्हाला मिळणार आहे तर त्या अधिकारी कोण आहे, काय आहे, आणि मग कंसात त्याचं पद दिलं पाहिजे. आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्याने जर सेवा दिली किंवा तुम्हाला नाकारली तर तुम्हाला अपील कुठं करता येईल, प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचं नाव काय आहे, कुठं जायचंय, ठीक आहे. तर प्रथम अपीलीय अधिकारी कोण आहे हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. द्वितीय अपीलीय अधिकारी सुद्धा सांगितलं पाहिजे. द्वितीय अपीलीय अधिकारी कोण असतो, तो वर्ग 1चा क्लास 1 ऑफिसर असतो, ठीक आहे, क्लास 1 ऑफिसर असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 3 महिन्याच्या हे सुद्धा जाहीर करायचं की कोणती सेवा तुम्ही किती महिन्याच्या आत देऊ शकता, ठीक आहे. तर हे सुद्धा, आता काही सेवा देण्यासाठी टाइम लागतो आणि काही सेवा समजून घ्या 1 दिवसात दिली जाऊ शकते, 8 दिवसात दिली जाऊ शकते, 30 दिवसात दिली जाऊ शकते. तर प्रत्येक सेवा देण्याचा एक कालावधी असतो. तर तुम्ही तुमच्या कार्यालयाची सेवा किती दिवसाच्यात, समजून घ्या एखादा व्यक्ती आला की मला माझ्या जमिनीचं मोजमाप करून घ्यायचंय आणि तुम्हाला माहिती आहे की एक साधारणतः आपल्याकडे जे पेंडिंग काम आहे त्यानुसार 30 दिवस लागतात. तर तुम्ही जारी करा पहिले तुमच्या वेबसाईटवर म्हणा किंवा तुमच्या कार्यालयाच्या बाहेर की तुम्ही एकदा आल्यानंतर तुमचं काम जे आहे ते पुढील 30 दिवसाच्या आत होईल. तर या गोष्टी ज्या आहे त्या कलम 3(1) नुसार काय करायचे आहे, प्रसिद्ध करायचे आहे पहिल्या 3 महिन्याच्या
आत हे सार्वजनिक कार्यालयावर बंधन आहे। ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल कोणकोणत्या सेवा मिळणार हे जाहीर करायचं, कोणत्या अधिकाऱ्याकडून मिळणार आहे, त्या अधिकाऱ्याविरोधात प्रथम अपीलीय अधिकारी कोण आहे, द्वितीय अपीलीय अधिकारी कोण आहे, त्यानंतर सेवा किती कालावधी म्हणजे मिळणार आहे हे सुद्धा जाहीर करायचं। त्यानंतर कलम 3(2) मध्ये काय दिलेले आहे तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणावरील माहिती कार्यालयातील फलकेतर व ऑनलाईन प्रसिद्ध करेल। ठीक आहे, तर या कायद्याची भाषा जी आहे ती थोडी किचकट असते, मी तुम्हाला सोपी करून सांगतो। तर कलम 3(2) मध्ये काय दिलेलं आहे तर जी काही माहिती पहिले 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रसिद्ध केली जाणारी ती तुमच्या फलकावर तर प्रसिद्ध करायची, कार्यालयाच्या बाहेर तर प्रसिद्ध करायची, पण तुमचं ऑनलाईन जे संकेतस्थळ असेल, वेबसाईट जी असेल त्यावर सुद्धा ही माहिती प्रसिद्ध करायची, असं कलम 2चं म्हणणं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं कलम 3(2)चं म्हणणं आहे। तर अशा प्रकारे आपलं कलम 3 झालेलं आहे। मी परत रिपीट करतो, सार्वजनिक प्राधिकरणावरील आवश्यक बंधने, मग त्यामध्ये 3(1) काय म्हणतं तर सरकारवर काही बंधन आहे, त्याने 3 महिन्याच्या आत काही माहिती प्रकाशित करायची, मग ती कोणत्या सेवा देण्यात येणार आहे, कोणत्या अधिकाऱ्याकडून देण्यात येणार आहे, त्याच्या अधिकाऱ्याने जर सेवा देणं नाकारलं तर प्रथम अपीलीय अधिकारी कोणी, द्वितीय अपीलीय अधिकारी कोणी, सेवा द्यायला किती कालावधी लागणार आहे। कलम 3(2) मध्ये दिलं की तुम्ही फक्त कार्यालयाच्या बाहेर फलकावरच माहिती द्यायची नाही, तर हीच माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईटवर द्यायची, अशा प्रकारे कलम 3 आहे। तर कलम 3 सुद्धा आपलं डन झालं। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊ कलम 4। ठीक आहे, तर कालमर्यादेमध्ये एका विशिष्ट नियत कालामध्ये सेवा मिळवण्याचा हक्क, असं कलम 4 आहे की एका विशिष्ट कालावधीमध्ये नागरिकाला ती सेवा मिळाली पाहिजे। कलम 4 मध्ये ही गोष्ट आहे। ठीक आहे, तर एक विशिष्ट कालावधी असला पाहिजे प्रत्येक सेवेचा आणि त्याच कालावधीमध्ये नागरिकाला ती सेवा मिळाली पाहिजे। 30 दिवस एखादी सेवा द्यायला लागतात आणि तुम्ही जर त्यासाठी 6-6 महिने 1-1 वर्ष जर लावलं तर मग ते काही चुकीचं आहे। मग आता कलम 4 समजून घेऊ। तर कलम 4(1) मध्ये प्रत्येक पात्र नागरिकाला नियत कालमर्यादेमध्ये सेवा मिळवण्याचा हक्क असेल। आता बघा, एखादा व्यक्ती जो बँकेमध्ये कर्ज घ्यायला गेला आणि ऑलरेडी त्याने 2-3 बँकेचं कर्ज डुबवलेलं आहे आणि आता सरकारी बँकेकडे कर्ज घ्यायला गेला आणि तिथं जर त्या व्यक्तीने समजून घ्या त्याला कर्ज देणं नाकारलं, त्याला कळलं याच्या पॅन कार्डवरून की याने ऑलरेडी लोकांचं कर्ज डुबवलेलं आहे दुसऱ्या बँकेचं, मग आता मी तुला सेवा देऊ शकत नाही, तर अशा वेळी तो व्यक्ती या कायद्याअंतर्गत तक्रार वगैरे करू शकणार नाही वरिष्ठांकडे, कारण ऑलरेडी हा पात्र नाही आणि मग तरी पण हा काय करतोय तर सेवेची मागणी करतो, तर त्याला सेवा मिळणार नाही। ठीक आहे, तर प्रत्येक पात्र नागरिकाला जो पात्र असेल त्याला तुम्हाला विशिष्ट कालावधी, ठराविक कालावधीमध्ये सेवा द्यावीच लागेल, तो त्याचा हक्क आहे कलम 4(1) नुसार। कलम 4(2) मध्ये काय दिलेलं आहे तर समजून घ्या, एखाद्या वेळी निवडणूक असेल, ठीक आहे, निवडणूक असेल तर तेव्हा गव्हर्नमेंट सर्वंट आणि आपत्तीचा काळ जो असेल, नैसर्गिक आपत्तीचा काळ जो असेल, तर अशा 2 काळामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट जे असतात, सरकारी अधिकारी असतात, ते खूप बिझी असतात। समजा शिक्षक आहे किंवा समजून घ्या अजून दुसरे कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, निवडणुकीच्या काळात त्यांना खूप सारं काम लागतं, मग अशा परिस्थितीमध्ये सेवा मिळवण्याला थोडा जास्त कालावधी लागू शकतो। तर निवडणुकीच्या काळात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नियत कालमर्यादेमध्ये वाढ करण्याचा अधिकार कुणाला आहे, राज्य सरकारला आहे। विशिष्ट कालावधीमध्ये समजून घ्या सेवा 30 दिवसाच्या आत मिळू शकते, पण अचानक निवडणुका आल्या तर राज्य सरकार अशा वेळी ती सेवा मिळवण्याचा कालावधी 60 दिवस सुद्धा करू शकते, 90 दिवस करू शकते किंवा 120 दिवस सुद्धा करू शकते, 3 महिने करू शकते, 4 महिने करू शकते। तर अशा प्रकारे कलम 4 आपण बघितलं। कलम 4 काय म्हणतं मित्रांनो, कलम 4 आहे की विशिष्ट ठराविक कालावधीमध्ये सेवा मिळवण्याचा हक्क, हा हक्क कोणाला असेल तर पात्र नागरिकाला हा हक्क मिळणार आहे। आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या कालावधीमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। तर या 2 गोष्टी फक्त कलम 4 मध्ये दिलेल्या आहे। यानंतर कलम 5 नियत कालमर्यादेमध्ये सेवा देणे। ठीक आहे, तर कलम 5 जर बघितलं आणि कलम 4 जर बघितलं, दोन्हीमध्ये एकदम छोटासा डिफरन्स आहे। नियत कालमर्यादेमध्ये सेवा मिळवण्याचा हक्क आहे हे कलम 4 आणि कलम 5 आहे नियत कालमर्यादेमध्ये सेवा देणे। ठीक आहे, आता हे गव्हर्नमेंट सर्वंटसाठी की तुम्ही सेवा द्यायची, इथं नागरिकांना कलम 4 नुसार हक्क दिलेला आहे की तुम्हाला नियत कालमर्यादेमध्ये सेवा मिळवण्याचा हक्क आहे। आपण सगळे नागरिक आहे, मग आपल्याला तो हक्क आहे की आपण कुठेही जाऊन गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये जाऊन आपण जर पात्र असेल तर आपण ती सेवा घेऊ शकतो आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार ते सेवेचा कालावधी वाढवू शकतं, मग आपल्याला ते वाढलेले म्हणजे त्या सिच्युएशन नुसार आपल्याला त्या कालावधीमध्ये ती सेवा मिळू शकते, हा आपला हक्क आहे कलम 4 नुसार। कलम 5 नुसार नियत कालमर्यादेमध्ये सेवा देणं हे कर्तव्य आहे गव्हर्नमेंट सर्वंटचं। मग आता इथं बघितलं तर पदनिर्देशित जो अधिकारी असेल
ठीक आहे। तर त्याच्याकडे अर्ज आल्यानंतर अधिकारी खालील प्रमाणे कारवाई करेल। मग हा जो अधिकारी असणार आहे, पदनिर्देशित अधिकारी जो असणार आहे, तो कोणता असणार आहे? क्लास 3 चा अधिकारी असणार आहे। कोणता असणार आहे? क्लास 3 चा अधिकारी असणार आहे। आता गट क ची जी परीक्षा होणार आहे, तर गट क चे जे सगळे अधिकारी लोक असणार आहे ते असणार आहे मित्रांनो पदनिर्देशित अधिकारी। ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पदनिर्देशन अधिकारी जो असणार आहे तो ग्रुप सी चा किंवा क्लास 3 चा अधिकारी असणार आहे। आणि मग सगळ्यात पहिले याच्याकडे अर्ज येणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले आता तुमच्याकडे अर्ज येणार आहे जे ग्रुप सी चे कर्मचारी असतील। मग आता तुमच्याकडे अर्ज आल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही एक विशिष्ट कालमर्यादेमध्ये सेवा द्यायला पाहिजे। ती कशी? तर बघा, अर्ज मिळाल्याची अर्जदाराला पोचपावती द्यायला पाहिजे। ज्याने अर्ज केलाय एखादी सेवा मिळवण्यासाठी त्याला ती सेवा त्याने अर्ज केल्यानंतर त्याची पोचपावती की हा बाबा तुझी सेवा आम्ही तुम्हाला देणार आहे, मग त्याची तुम्हाला इतके दिवसात सेवा मिळेल त्याची एक पोचपावती द्यावी लागणार आहे। त्यानंतर तुला किती दिवसामध्ये ही सेवा मिळू शकते याची सुद्धा माहिती देणं गरजेचं आहे। ठीक आहे, अर्ज मिळाल्याचा दिनांक आणि ठिकाण याचं नोट डाऊन करून ठेवावं लागणार, नमूद करावं लागणार आहे। आणि अर्जदाराला अर्जाचा विशिष्ट क्रमांक कळवावा लागणार आहे। ठीक आहे, तर नियत कालमर्यादेमध्ये सेवा देणे या कलमामध्ये कोणाची कर्तव्य आहे? तर गव्हर्नमेंट सर्वंटची कर्तव्य। काय कर्तव्य आहे? तर जो अर्ज करणारा व्यक्ती आहे, ठीक आहे, तर त्याला पावती द्यायची की त्याने अर्ज केला त्याच्या बदल्यात त्याला पावती द्यायची। त्यानंतर त्याला कालावधी कळवायचा, तुला किती दिवसात ही सेवा उपलब्ध होणार आहे। त्यानंतर त्या दिवशीचा दिनांक आणि ठिकाण ज्या दिवशी त्याने अर्ज केलेला आहे ते नोंद करून ठेवायचे आणि त्याला विशिष्ट अर्ज क्रमांक द्यायचा आहे की बाबा तुझा एवढा क्रमांक आहे, समजून तुझ्या पुढे 5 लोक आहे त्यानंतर तुझा 6वा क्रमांक आहे, सिंपल असं। यानंतर जर बघितलं तर वरील प्रमाणे माहिती दिल्यानंतर पदनिर्देशन अधिकारी काय करेल? तर नियत कालमर्यादेमध्ये त्याला सेवा उपलब्ध करून देईल। ठीक आहे, किंवा मग ती सेवा मंजूर करेल। एकतर कालावधीमध्ये त्याला सेवा देईल किंवा सेवा मंजूर करेल। ठीक आहे, की आता तुला समजून घ्या की एखादा स्कीम आली, लोकांना घरं मिळणार आहे। ठीक आहे, लोकांना घरं मिळणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती तुमच्याकडे आला की मला सरकारकडून मी या कॅटेगरीमध्ये येतो, त्यामुळे सरकारने मला घर देणार आहे, मग माझा अर्ज तुम्ही घ्या। मग सुरुवातीला त्याचा अर्ज घेतल्याची पोचपावती तुम्ही त्याला द्याल। त्यानंतर इतक्या दिवसापर्यंत तुला घर मिळू शकतं, 6 महिन्यापर्यंत असं तुम्ही त्याला सांगाल। त्या दिवशी दिनांक ठिकाण टाकाल आणि विशिष्ट त्याला एक क्रमांक द्याल, त्याचा अर्जाचा क्रमांक द्याल। आणि मग त्यानंतर त्याचे जे काही तो जर पात्र असेल तर त्याला ते घर मंजूर करा। ठीक आहे, ते त्याला घर मंजूर करा। लगेच तर काय घर देऊ शकत नाही, तुम्ही एक कालावधी दिलेला असेल आणि तुम्ही इथं काय केले असेल, सेवा मंजूर केली असेल। पण आता कधी काही सिच्युएशन मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचा अर्ज सुद्धा फेटाळून लावू शकता। ठीक आहे, अर्ज सुद्धा फेटाळून लावू शकता। गव्हर्नमेंट सर्वांकडे अर्ज आल्यानंतर तो काय करू शकतो? एकतर त्याला लगेच सेवा देऊ शकतो। समजा बँकेत तुम्ही कर्ज घ्यायला गेले सरकारी बँकेत, तो तुम्हाला लगेच तुमचं कर्ज पारित करू शकतो। किंवा मग दुसरे काही काम, दुसऱ्या वेगवेगळ्या सेवा असतात, जसं की घर तुम्हाला गव्हर्नमेंटकडून एक योजना आली, तुम्ही त्यामध्ये पात्र आहात, तुम्ही अर्ज केला, मग तुम्हाला इथं सेवा मंजूर होऊ शकते। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला तुमचा अर्ज फेटाळून लावला जाऊ शकतो। फॉर एक्झाम्पल कर्ज घ्यायला गेले, नाही भेटत तुला कर्ज। ठीक आहे, तुम्ही पात्र असून घर घ्यायला गेले, नाही मिळत तुला घर, तर असं करू शकतो गव्हर्नमेंट सर्वंट, ही गोष्ट करू शकतो। मग आता ह्या सिच्युएशन मध्ये काय? तर अर्ज फेटाळून लावल्यास पदनिर्देशित अधिकाऱ्याला खालील माहिती कळवावी लागते। त्याने काय केलं? अर्ज फेटाळला, एखाद्या व्यक्तीचा त्याने अर्ज फेटाळला। मग अर्ज फेटाळल्यानंतर काय करायला पाहिजे? तर त्याने हे सांगायला पाहिजे की अपील कुठं करायची। आता मी तुझा अर्ज फेटाळला, पण तू अपील करायची तर वरिष्ठांकडे जाऊन अपील करू शकतो। ठीक आहे, प्रथम अपील अधिकारी कोण आहे, त्याचं नाव, पद हे त्याला सांगायचं। हा क्लास 2 चा ऑफिसर असणार आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर प्रथम अपील अधिकाऱ्याचा कार्यालयाचा पत्ता कुठे आहे तर हे सुद्धा सांगायचं। तुम्ही जर त्याचा अर्ज भेटाळला, उद्या जर तुम्ही समजून घ्या ग्रुप सी चे अधिकारी आहात, ठीक आहे, सगळे समजा की आपण सगळे ग्रुप सी चे अधिकारी आहोत, एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, तुम्ही त्याचा अर्ज फेटाळला, ते काहीतरी सेवा पाहिजे होती त्याचा तुम्ही अर्ज फेटाळला, तर तुम्हाला हे सांगावं लागतं की माझा जो निर्णय, मी जो अर्ज तुझा अर्ज जो फेटाळलेला आहे तो माझ्या वरिष्ठाकडे अपील करू शकतो। मग त्यांचं कार्यालय कुठे आहे त्याचा पत्ता मी तुला देणार, त्यांचं नाव आणि पद सांगणार की हा क्लास 2 चा ऑफिसर, याचं नाव हे आहे आणि तू त्याचा पत्ता तिकडे जाऊन तू माझ्या विरोधात तक्रार वगैरे करू शकतो। तर ही सगळी माहिती त्या अधिकाऱ्याला द्यावी लागते। तर आता कलम 5 मी तुम्हाला सांगतो। कलम 5 मध्ये अधिकाऱ्याची कर्तव्य दिलेली, तुमच्याकडे अर्ज आल्यानंतर काय काय प्रोसिजर असेल याची कर्तव्य दिली। आता तुमच्याकडे अर्ज आला तर त्या अर्जाची माहिती नोंद करणं, त्याला अर्ज मिळाल्याची
पावती देणं, त्यानंतर अर्ज कधीचा आहे, ठिकाण, दिनांक त्याची नोंद करणं, त्याला अर्ज क्रमांक सांगणं, हे पहिलं गोष्ट आहे. सेवा किती दिवसात मिळेल हे सांगणं. मग एकतर त्याला ती सेवा लगेच उपलब्ध करून देणं, जर त्या सेवेचा वेळ जास्त असेल तर ती सेवा त्याला मंजूर करणं किंवा त्याचा अर्ज फेटाळणं हे तुमच्या हातात असतं. मग तुम्ही जर अर्ज फेटाळला तर तुम्ही माझ्या विरोधात अपील कुठं करू शकता हे तुमचं सांगण्याचं काम आहे. त्यानंतर समजून घ्या अपील कोणाकडे करायची आणि कोणतं कार्यालय, तो जो व्यक्तीकडे तुम्ही अपील करणार त्याच्या कार्यालयाचा पत्ता द्यायचा. हे आहे कलम 5 मध्ये. यालाच म्हणायचं नियत कालमर्यादेमध्ये सेवा देणं. आणि जर देऊ शकले नाही तर मग त्याच्यावरील उपाययोजना सुचवणं. आता कलम 6. कलम 6 काय, अर्जाच्या स्थितीची पाहणी करणं. ठीक आहे. तर कलम 6 नुसार तुम्ही काय करू शकता, तर आता ऑनलाईन पोर्टल, प्रत्येक कार्यालयाचं ऑनलाईन एक पोर्टल असतं, वेबसाईट असते. तर तुम्हाला काय करायचंय, तर जो व्यक्ती अर्ज करतो तर एक गव्हर्नमेंट सर्वंटनी काय करायचंय, अर्ज केल्यानंतर ती माहिती ऑनलाईन सुद्धा सेव्ह करून ठेवायची. म्हणजे तो व्यक्ती स्टेप बाय स्टेप बघू शकतो की माझा अर्ज कुठपर्यंत आला, कुठपर्यंत तो पारित झाला, काय प्रोसिजर चालू आहे नेमकं. ठीक आहे. तर असं तो बघू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला अपडेट येईल 2 दिवसात तुमची ऑर्डर येईल, 3 दिवसात तुमची ऑर्डर येईल. तर तसं ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा काय करायचं आहे, तर गोष्टी अपडेट करून ठेवायच्या आहेत. कलम 6.1 मध्ये अर्जदार ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रणाली आहे, अर्जदार ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रणाली आहे अशा कोणत्याही ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून, अर्ज क्रमांक द्यायचाच त्यासाठी आहे, अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती जी आहे ती बघू शकतो. ठीक आहे. आणि कलम 6.2 मध्ये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अर्जाची स्थिती जी आहे ती ऑनलाईन वेळोवेळी प्रसिद्ध केली पाहिजे. हा बाबा आता हा अर्ज जो आहे हा स्टेज मध्ये आलेला आहे, पासच होणार आहे, 2च दिवस लागणार, 3च दिवस लागणार आहे, अशी त्यांनी माहिती अपडेट करायची ऑनलाईन. तर कलम 6 मध्ये अर्जाच्या स्थितीची पाहणी करणे, स्टेटस चेकिंग हे कलम 6 मध्ये दिलेलं आहे. आता कलम 7 मध्ये काय दिलेलं आहे, तर कलम 7 मध्ये दिलेले की लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर. बघा आता एक लोकसेवक म्हणून, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तुम्ही काय करणार आहे, तर आज तुम्ही लोकांना ऑनलाईन स्टेटस चेक करायचं. आता सगळेच आपण एखादी सेवा घ्यायला गेलो तर आपण ऑनलाईन स्टेटस चेक करू शकतो नागरिक, पण गव्हर्नमेंट सर्वंटला सुद्धा समजलं पाहिजे की त्याला सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचं नॉलेज पाहिजे. तेव्हाच तो तुमचं जे काही समजून घ्या अर्ज कुठपर्यंत गेला कुठपर्यंत नाही ही माहिती अपडेट करेल. जर त्याला माहिती तंत्रज्ञानाची ओळखच नसेल तर मग काय फायदा, तुम्हाला कसं काय तुमचा अर्ज कुठपर्यंत गेला हे कसं समजेल. मग कलम 7 मध्ये तेच सांगितलेलं की जो गव्हर्नमेंट सर्वंटला तुम्ही अर्ज करत आहात त्या गव्हर्नमेंट सर्वंटला माहिती तंत्रज्ञानाची ओळख असली पाहिजे आणि त्याने वेळोवेळी अपडेट केलं पाहिजे की तुमचा अर्ज कुठपर्यंत आला. यासाठी सुरुवातीला बेसिक गोष्ट ही आहे की त्याला माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट कसं हाताळायचं हे त्याला समजलं पाहिजे. तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने या कायद्याच्या अंमलबजावणी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने द्यायला पाहिजे किंवा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी इंटरनेटचा वापर करायला पाहिजे. सोप्या साध्या शब्दात सांगतो. यासाठी राज्य सरकार वेळोवेळी काय करेल, गव्हर्नमेंट सर्वंट जे काही आपले समजून घ्या की सरकारी अधिकारी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देईल. आणि यासाठी सरकारने आपले सरकार नावाचं एक पोर्टल सुद्धा लॉन्च केलेलं, त्यांची आपले सरकार नावाची वेबसाईट आहे. तर अशा प्रकारे जे काही लोकसेवक आहे त्यांना इंटरनेट हाताळता आलं पाहिजे, बेसिक हे कलम 7 आहे. आणि जर कलम 7 नुसार लोकसेवकाला जर इंटरनेट हाताळता येत असेल तरच कलम 6 ची पूर्तता होऊ शकते, तरच अर्जदार आपल्या अर्जाची पाहणी करू शकतो. हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. आता कलम 8 चा अभ्यास करूया. प्रथम आणि द्वितीय अपीली अधिकाऱ्यांची माहिती आता आपण कलम 8 नुसार बघूया. ठीक आहे. तर कलम 8.1 काय म्हणतं, तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण पदनिर्देशन अधिकाऱ्याविरुद्ध अपील करण्यासाठी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याची नियुक्ती करेल. ठीक आहे. तर इथं सिंपल काय म्हणलेलं आहे की जे काही सरकारी कार्यालय असेल या सरकारी कार्यालयामध्ये समजून एखादा व्यक्ती आला आणि एखाद्या व्यक्ती त्या क्लास 3च्या ऑफिसरकडे त्याने सेवाची मागणी केली आणि त्याने त्याचा अर्ज फेटाळला, तर तुम्हाला जो काही क्लास 2चा ऑफिसर कोण आहे काय आहे याची माहिती द्यायची. ठीक आहे. क्लास 2 ऑफिसर जो असणार आहे तो प्रथम अपीलीय अधिकारी असणार आहे. आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे समजून घ्या तुम्ही एखादं तुमचं म्हणणं मांडलं की माझा अर्ज फेटाळला गेला, मी या योजनेसाठी पात्र होतो आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने सुद्धा तुमचा अर्ज फेटाळला, तर तुम्ही द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे जाऊ शकतात. आणि द्वितीय अपीलीय अधिकारी जो असणार आहे मित्रांनो तो कोण असणार आहे, तर क्लास 1 ऑफिसर असणार आहे. तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची द्वितीय प्राधिकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली पाहिजे. तर इथं सिंपल आहे
की सरकारने किंवा सरकारी कार्यालयाने आता माहिती आहे क्लास 3चा जो काही उमेदवार असणार आहे किंवा क्लास 3चा जो काही अधिकारी असणार आहे तो त्याचा निर्णय देणार आहे, तो अर्ज फेटाळणार आहे. पण सरकारी जे काय कार्यालय असेल त्यांनी क्लास 2चं जे पद आहे प्रथम अपिलीय अधिकारी ते सुद्धा भरलेलं असावं आणि क्लास 1चं जे पद आहे द्वितीय अपिलीय अधिकारी ते सुद्धा भरलेलं असावं. तर प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती सरकारी कार्यालयाने केली पाहिजे याविषयीचं हे कलम 8 आहे. मग प्रथम अपिलीय अधिकारी कोणत्या वर्गाचा असला पाहिजे, तर वर्ग 2चा क्लास 2चा असला पाहिजे आणि द्वितीय अपिलीय अधिकारी क्लास 1चा ऑफिसर असला पाहिजे. तर ही माहिती आपल्याला असलीच पाहिजे. यानंतर कलम 9 नुसार अपिलीची माहिती देण्यात आलेली. समजून घ्या अपील आपण कुठं करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक पदनिर्देशित अधिकारी, ठीक आहे, त्याने समजून घ्या तुम्हाला 30 दिवसाच्या आत सेवा दिली पाहिजे. किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत सेवा दिली पाहिजे. परंतु पदनिर्देशन अधिकाऱ्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला. पदनिर्देशन अधिकाऱ्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला तर तुमचा अर्ज ज्या दिवशी फेटाळला आहे त्या दिवसापासून किंवा मग ही सेवा देण्याची कालमर्यादा संपल्यानंतर तुम्ही काय करू शकता. एकतर इथं 30 दिवसात ती सेवा समजून घे, एक XYZ नावाची सेवा आहे, ठीक आहे, XYZ नावाची सेवा आहे. समजून घ्या तुम्हाला कर्ज घ्यायला गेले, तुम्ही कर्ज घ्यायला गेले तर आता त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने बाहेर फलकावर लावलेले की कोणत्याही उमेदवाराने अर्ज केल्यानंतर त्याला आम्ही 30 दिवसाच्या आत कर्ज देऊ, ठीक आहे. मग आता ते तुम्हाला 30 दिवसाच्या आत कर्ज मिळणार आहे तुमच्या पात्रतेनुसार. मग आता समजून घ्या की त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला, 10व्या दिवशी त्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला. तर त्या दिवसापासून किंवा त्याने कोणतीही कृती केली नाही तर मग या 30 दिवसानंतर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही अपील करू शकता. अपील कोणाकडे करू शकता, तर पुढच्या 30 दिवसाच्या आत तुम्ही प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. तर बघा सिंपल आहे. एक तुम्हाला विशिष्ट सेवा कर्ज मिळणार आहे 30 दिवसाच्या आत असं लावलेलं आहे की 30 दिवसाच्या आत कोणालाही कर्ज मिळू शकतं इथं. मग आता तुम्ही तुमची पात्रता आहे, तुम्ही कर्ज घ्यायला गेले पण तुम्हाला कर्ज नाकारण्यात आलं, समजून घ्या 10व्या दिवशी नाकारण्यात आलं, तर मग तुम्ही ते 10 दिवसापासून 30 दिवसाच्या आत प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर समजून घ्या की इथं समजा 30 दिवस संपले, हे किती दिवस संपले, 30 दिवस संपले, 30 दिवसाच्या आत सेवा देणं गरजेचं आहे. तर त्या 30 दिवसापासून पुढच्या 30 दिवसापर्यंत तुम्ही काय करू शकता, प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या 30 दिवसामध्ये आपल्याला प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करता येते, ठीक आहे. आता विशिष्ट परिस्थितीमध्ये 10 दिवसापर्यंत अपील दाखल करून घेता येईल. आता काय आहे बघा, समजून घ्या की एखादी सेवा तुम्हाला 30 दिवसापर्यंत मिळणं गरजेचं आहे. पण तो अधिकारी जो तुम्हाला सेवा देणार आहे तो समजून घ्या आजारी, तो समजून घ्या काय आजारी, आणि मग ते 30 दिवस संपले. तर मग अशा परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशनमध्ये काय होणार, तर मग अशा सिच्युएशनमध्ये तो जर अधिकारी जेन्युइन रिझन असेल आणि तो आजारी वगैरे असेल तर पुढचे 10 दिवस वाढवून दिले जातील. आणि मग या 10 दिवसामध्ये जर त्यांनी तुम्हाला सेवा वगैरे दिली नाही तर मग तुम्ही तिथून पुढं जो 40वा दिवस असेल 40 दिवसानंतर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. तर सिंपल काय मित्रांनो, एक तर तुम्हाला समजा एखादी सेवा तुम्हाला 10 दिवसात मिळणार आहे तर त्या 10 दिवसात त्या अधिकाऱ्याने क्लास 3च्या अधिकाऱ्याने तुम्हाला ती सेवा द्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला ती सेवा मिळाली नाही त्या 10 दिवसाच्या आत तर तुम्ही पुढच्या 30 दिवसाच्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. आता समजा पहिल्या 10 दिवसाच्या आत तोच अधिकारी उपस्थित नसेल, तो आजारी असेल, समजा त्याच्या मुलाचं लग्न वगैरे असेल तर मग अशा सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंट तिथं अजून 10 दिवस तुम्हाला थांबायला लावू शकतं, ठीक आहे. जर त्याचं जेन्युइन रिझन असेल तर मग 20 दिवस संपल्यानंतर तुम्ही प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे त्या 20 दिवसापासून पुढच्या 30 दिवसाच्या आत तुम्ही प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ज्या दिवशी अर्ज फेटाळला जाईल किंवा ज्या दिवशी त्या सेवाचा जो मिळण्याचा कालावधी तो संपल तर तिथून पुढे 30 दिवसाच्या आत तुम्ही पुढे अपील करू शकता प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे. आता प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने 30 दिवसाच्या आत निर्णय दिला पाहिजे. पण समजून घ्या त्याने निर्णय दिला नाही किंवा त्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला तर ज्या दिवशी त्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला किंवा ज्या दिवशी त्याने तुमचा अर्ज फेटाळून लावला किंवा 30 दिवसापर्यंत त्याने कोणताही निर्णय घेतला नाही तर तिथून पुढच्या 30 दिवसाच्या आत कुठे अपील करता येईल, तर तिथून पुढच्या 30 दिवसाच्या आत प्रथम अपील केल्याच्या दिनांकापासून 45 दिवसानंतर द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. तर बघा मित्रांनो, प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे आपण अपील केली, 30 दिवसाच्या आत त्याने कोणताही निर्णय दिला नाही किंवा 30व्या दिवशी त्याने आपला अर्ज फेटाळून लावला, ठीक आहे. 30व्या दिवशी त्याने काय केलं, आपला अर्ज फेटाळून लावला
तर मग आपण प्रथम अपील अधिकाऱ्याकडे ज्या दिवशी अपील केली होती, ठीक आहे, प्रथम अपील केल्याचा जो काही दिनांक असेल तर त्या दिनांकापासून 45 दिवसानंतर आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो, म्हणजे क्लास 1 ऑफिसरकडे आपण अपील करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता प्रथम अपील अधिकाऱ्याकडे आपली अपील आली आणि त्याने आपल्याला 10व्या दिवशी त्याने आपला अर्ज फेटाळला. समजून घ्या, आपण 1 डिसेंबर रोजी अपील केली, ठीक आहे, डिसेंबर रोजी अपील केली आणि त्याने 10 डिसेंबर रोजी आपला अर्ज फेटाळला. तर मग आपल्याला चान्स असेल 1 डिसेंबर पासून जवळपास एक 15 जानेवारीपर्यंत काय असेल, आपल्याकडे 45 दिवसांचा कालावधी असेल, 14 ते 15 जानेवारीपर्यंत, की आपण काय करू शकतो, द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. नीट लक्षात ठेवा, प्रथम अपील ज्या दिवशी झालेली त्या दिवसापासून पुढच्या 45 दिवसाच्या आत आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. आता कधी कधी काय होतं, समजा प्रथम अपील अधिकाऱ्याने 30 दिवसाच्या आत आपलं जे काही मॅटर आहे एकतर सॉल्व्ह करायला पाहिजे, आपल्याला ती सेवा उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा आपला अर्ज फेटाळला पाहिजे. हे दोन्हीच गोष्टी होऊ शकतात. समजून घ्या, तोच आजारी असेल किंवा तो या दिवसामध्ये उपस्थित नसेल, या 30 दिवसामध्ये, ठीक आहे, या 30 दिवसामध्ये त्याला सेवा देणं ही प्रथम अपील अधिकाऱ्याला, मग 30 दिवसाच्या मध्ये तोच उपस्थित नसेल, ठीक, किंवा त्याने काही निर्णयच घेतला नाही, तर तो आजारी वगैरे असेल यामुळे, तर त्याला 10 दिवस एक्स्ट्राचे दिले जाऊ शकतात. आणि मग समजून घ्या, त्याला 10 दिवस एक्स्ट्राचे दिल्यानंतर 40 दिवस संपल्यानंतर तुम्ही द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. पण ती कधी करावं लागेल, तर अर्ज केल्याच्या प्रथम अपील अधिकाऱ्याकडे ज्या दिवशी अर्ज केला तिथून पुढे 45 दिवसांच्या आत अपील करावं लागेल, म्हणजे तुमच्याकडे पुढचे 5 दिवस शिल्लक राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो, इथं जर बघायचंय तर प्रथम अपील अधिकाऱ्याने आपला निर्णय 30 दिवसाच्या आत कळवणं, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अजून 10 दिवस वाढवून दिले जाऊ शकतात. तर बघा, तुम्हाला असा प्रश्न येईल की प्रथम अपील अधिकाऱ्याने आपला निर्णय किती दिवसाच्या आत कळवणं गरजेचं आहे, तर 30 दिवस. तुम्हाला जर प्रश्न अजून वेगळ्या प्रकारे विचारला, प्रथम अपील अधिकाऱ्याने विशिष्ट परिस्थितीमध्ये आपला निर्णय किती दिवसामध्ये कळवणं गरजेचं आहे, तर त्यावेळी उत्तर असणार 40 दिवस. त्यावेळी उत्तर काय असणार, 40 दिवस. आणि यानंतर जो काही द्वितीय अपील अधिकारी आहे त्याने जो आपला निर्णय आहे तो 45 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे, ठीक आहे, तो 45 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे. आय होप सगळं क्लिअर झालं असेल. तर अपील हा 9व कलम आहे. 9व कलम काय, अपील. 9व कलम काय, अपील. मी परत सांगतो, 9व कलम परत एक्सप्लेन करतो. 9व कलम आहे अपीलीचं. मग या कलमानुसार काय दिलेले, या कलमामध्ये की आपण कोणतीही सेवा मिळवायला गेलो तर त्या सेवाचा एक विशिष्ट कालावधी असेल. त्या कालावधीमध्ये एक तर गव्हर्नमेंट सर्वंट ती आपल्याला सेवा देऊ शकतो, मंजूर करू शकतो किंवा आपला अर्ज फेटाळू शकतो. समजून घ्या, त्याने आपल्याला सेवा दिली तर काहीच विषय नाही, त्याने आपला सेवा मंजूर केली तरी काहीच विषय नाही. समजून घ्या, त्याने आपला अर्ज फेटाळून लावला, तर पुढे आपण जर बघितलं तर त्याने आपला अर्ज ज्या दिवशी फेटाळलेला आहे किंवा त्या सेवेचा कालावधी ज्या दिवशी संपतो त्यांचा एक फिक्स कालावधी असतो की इतक्या दिवसामध्ये सेवा दिली पाहिजे. तर मग तो कालावधी संपल्यानंतर किंवा त्याने ज्या दिवशी अर्ज फेटाळला तिथपासून 30 दिवसाच्या आत आपण काय करू शकतो, प्रथम अपील अपीलीय अपील करू शकतो. मग प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे आपण अपील केली तर त्याने 30 दिवसाच्या आत निर्णय कळवणं गरजेचं आहे, विशिष्ट परिस्थितीमध्ये 40 दिवसाच्या आत. मग त्याने सुद्धा निर्णय दिला नाही किंवा त्याने आपला अर्ज फेटाळला तर ज्या दिवशी आपण प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता तिथून पुढे 45 दिवसाच्या आत द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करणं गरजेचं आहे. आणि द्वितीय अपीलीय अधिकारी आपला जो निर्णय आहे तो 45 दिवसांच्या आत त्याला द्यावाच लागतो. तर अशा प्रकारे कलम 9 अपील हे आपण इथं बघितलेलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. आता दंड किंवा शास्ती, जो काही क्लास 3चा ऑफिसर असेल, जे काही गटकचे पदाधिकारी असतील, पदनिर्देशन अधिकारी, त्याने काय केलं तर त्याने लोकांना सेवा देण्यास कसूर केला तर त्याला 500 ते 5000 रुपये एवढा दंड असेल, ठीक आहे, एवढा दंड असेल. आणि हा दंड देण्याचा अधिकार कोणाला असेल, प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला असेल. समजून घ्या की तो जो काही क्लास 3चा ऑफिसर आहे त्याने तुम्हाला सेवा दिली नाही आणि तुम्ही तिथून पुढं 30 दिवसाच्या आत काय केलं, अपील केली प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे. मग अपील केल्यापासून तुम्हाला 30 दिवसाच्या आत काय मिळायला पाहिजे, प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडून निर्णय मिळायला पाहिजे. आणि त्यांनी निर्णय दिला की खरंच तुम्हाला काय केलेलं आहे, तुम्हाला उगाच या क्लास 3च्या ऑफिसरने तुमचा अर्ज फेटाळला. मग आता अर्ज जर तुमचा फेटाळला गेला असेल तर तुम्हाला तुमची सेवा मिळून देईल प्रथम अपीलीय अधिकारी, पण जो अर्ज फेटाळणारा व्यक्ती आहे त्याला 500 ते 5000 रुपये इतका दंड सुद्धा लावू शकतो प्रथम अपीलीय अधिकारी. आणि समजून घ्या, द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे जर तक्रार केली असेल तर असे अधिकारी दंड कायम ठेवू शकतात, ठीक आहे, किंवा रद्द करू शकतात. समजून घ्या की अपील जी आहे आता ती द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे आली
जो काही पदनिर्देशन अधिकारी क्लास 3चा त्याने तुमचा अर्ज फेटाळला, त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने अर्ज फेटाळला, मग द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे तुमची सेवा मंजूर व्हावी की नाही याबाबतचा अर्ज तुम्ही केला आणि तक्रार केली प्रथम अपिलीय अधिकाऱ्याची, तर द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याने जर त्याने बघितलं की तुम्हाला सेवा मिळाली पाहिजे, या दोघांनी उगाच काय केलं तर इथं तुम्हाला सेवा दिली नाही, तुमचा अर्ज उगाचच नाकारला, तर यांना काय करू शकतो, यांना दंड दिला जाऊ शकतो. ठीक आहे, यांना दंड दिला जाऊ शकतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक गोष्ट बघा, समजून घ्या, इथं तुम्हाला क्लास 3चे तुम्ही ऑफिसर आहे, प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने काय केलं, तुम्हाला 5,000 रुपये दंड मारला, मग तुम्ही या विरोधात अपील कुठं करू शकता, गटकचे तुम्ही ऑफिसर आहे, तुम्ही या विरोधात अपील द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे करू शकता. आणि मग द्वितीय अपिलीय अधिकारी तक्रार, जेव्हा तुमची तक्रार त्याकडे जाईल की मी ग्रुप सीचा ऑफिसर आहे, या व्यक्तीची पात्रता नव्हती आणि पात्रता नसून याने काय केलेलं आहे तर याने कर्जाचा अर्ज दिला होता, मग याची पात्रता नव्हती, मी तो कर्ज फेटाळला, मग हा प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे गेला, मग त्याने याचा अर्ज मंजूर केला आणि मला 5,000 रुपये दंड लावला, असं तुम्ही तुमची तक्रार आहे ती द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे करू शकता, प्रथम अपिलीय अधिकाऱ्याची. मग तुम्ही तक्रार केल्यानंतर द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याला तुमचं म्हणणं पटलं तर ते तुमचा दंड रद्द करू शकतात. ठीक आहे, आणि जर तुमचं म्हणणं त्याला पटलं नाही तर तो दंड तसंच कायम ठेवू शकतात. तर हे सुद्धा मुद्दे लक्षात घ्या. तर कलम 10 आहे दंड किंवा शास्ती. दंड किंवा शास्तीमध्ये क्लास 3चा जो ऑफिसर असतो तो सेवा देण्याचं काम करत असतो. ठीक आहे, त्याचं नाव असतं पदनिर्देशन अधिकारी. मग पदनिर्देशन अधिकाऱ्याकडे सामान्य व्यक्तीचा अर्ज आल्यानंतर त्याने जर तो अर्ज फेटाळला असेल तर, आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला जर असं वाटलं असेल की याने उगाच अर्ज फेटाळला, तर तो त्याला 5,000 ते 500 रुपयापर्यंत दंड लावू शकतो. आणि या विरोधात त्याला दंड लावल्यानंतर पदनिर्देशन अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे प्रथम अपिलीय अधिकाऱ्याची तक्रार करू शकतो. मग द्वितीय अपिलीय अधिकारी हा दंड रद्दही करू शकतो किंवा तसाच ठेवू शकतो. तर असा आहे कलम 10 दंड आणि किंवा शास्ती असं यामध्ये दिलेलं आहे. तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने कसूर केल्यास त्याला सुद्धा 500 ते 5,000 रुपये दंडित करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे तर मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि इतर आयुक्तांना आहे. तर फक्त एवढा एक डिफरन्स लक्षात ठेवा. सुरुवातीला माझ्याकडून चुकून मी द्वितीय अपिलीय अधिकारी दंड लावू शकतो असं सांगितलं, तर तसं नाहीये. फक्त पदनिर्देशन अधिकाऱ्याला प्रथम अपिलीय अधिकारी दंड लावू शकतो आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला कोण दंड लावू शकतं तर मुख्य सेवा हक्क आयुक्त किंवा इतर सेवा हक्क आयुक्त हे दंड लावू शकतात. हे काय आहे तर हे आपण पुढे बघणारच आहोत. आणि यांना सुद्धा सेम दंड आहे 500 ते 5,000. फक्त इथं एक मुद्दा असा आहे द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याचा, तर इथं पदनिर्देशन अधिकारी जो क्लास 3चा असेल त्याने तो काय करू शकतो, प्रथम अपिलीय अधिकाऱ्याची तक्रार द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे करू शकतो. तर अशा प्रकारे कलम 10 सुद्धा आपण इथे बघितलेले आहे. मी प्रत्येक गोष्ट सारखी रिपीट यासाठी करतोय कारण रिपीट झाल्याने तुम्हाला ती गोष्ट एकदम चांगल्या पद्धतीने समजते. यानंतर पुढे जाऊया कलम 11. कलम 11 दंड वसूल करण्याची पद्धत. आता दंड कशा प्रकारे वसूल केला जाऊ शकतो तर पहिले तर संबंधित प्राधिकाऱ्याला दंडाची रक्कम लेखी कळवावी लागते. ठीक आहे, आणि मग त्याला दंड भरायला एक कालावधी द्यावा लागतो. आणि जर त्याने त्या कालावधीमध्ये जर दंडाची रक्कम भरली नाही, पुढच्या 30 दिवसाच्या आत त्याने जर दंडाची रक्कम भरली नाही 30 दिवसाच्या आत, तर त्याच्या पगारामधून ती रक्कम कट करण्यात येते. सिंपल असं आहे की दंड किती आहे त्या व्यक्तीला लेखी कळवावं लागतं. समजा 4,000 रुपये दंड लावला, जो काही पदनिर्देशन अधिकारी त्याला 4,000 रुपये दंड लावला प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने. मग आता समजून घ्या त्याला 4,000 रुपये दंड लावल्यानंतर त्याला लेखी कळवावं लागतं की तुला 4,000 रुपये दंड आहे तो तुला भरायचा आहे. आणि दंड भरण्याचा कालावधी आहे पुढचे 30 दिवस. मग 30 दिवसामध्ये जर त्याने दंड भरला नाही तर त्याच्या पगारामधून ते पैसे काटले जातात. सिंपल. कलम 11 आहे दंड वसूल करण्याची पद्धत. त्यानंतर कलम 12 वारंवार अपराध केल्यास शिस्तभंगाची कारवाई. आता समजून घ्या एखादा अधिकारी असेल, समजून घ्या पदनिर्देशन अधिकारी असेल, क्लास 3चा अधिकारी असेल, तो सारखं याच जर चुका करत राहिला, लोकांना सेवा मिळण्याचा अधिकारी हक्क आहे पण तो त्यांना सेवा कंटिन्यू ना करत राहिला, त्यांना ती देऊ नाही लागला, तर मग अशा सिच्युएशन मध्ये हे जर सारखं व्हायला लागलं, सारखं प्रथम अपिलीय अधिकारी लक्ष देतोय की हा व्यक्ती काय करतो, सारखं सेवा ना करतोय पण लोक जे आहे ते या सेवा मिळवण्यासाठी पात्र आहे, मग अशा अधिकाऱ्यावर काय होऊ शकते तर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. तर पदनिर्देशन अधिकाऱ्याने किंवा प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने वारंवार जर असा अपराध केला तर अशी बाब द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याने सक्षम प्राधिकरणाच्या निर्देशनास आणून द्यावी. ठीक आहे, तर द्वितीय अपिलीय अधिकारी काय करू शकतो तर पदनिर्देशन अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी या काय करतायत तर
सारखं सारखं सेमच हे करताय, सेमच गुन्हा करताय आपण थोडक्यात म्हणू की लोक सेवा मागण्यासाठी अर्ज करता आणि ते त्यांचा अर्ज फेटाळून लावत आहे. मग द्वितीय अपील अधिकारी काय करेल की सक्षम प्राधिकरणाच्या लक्षात आणून देईल, सक्षम सरकारी कार्यालयाकडे ही बाब लक्षात आणून देईल की हे दोघं कामचुकारपणा करतात थोडक्यात. मग सक्षम जे काही प्राधिकारी असतील, ठीक आहे, सक्षम जे काही कार्यालय असेल सरकारी, ते 15 दिवसाच्या आत एक अर्ज पाठवतील क्लास 3च्या आणि क्लास 2च्या ऑफिसरला. क्लास 3च्या ऑफिसरला पाठवतील जर त्याची चूक असेल, आणि नाही तर मग क्लास 2च्या ऑफिसरला पाठवतील त्याची चूक असेल तर. आणि काय अर्ज पाठवतील, पदनिर्देशन अधिकाऱ्याला किंवा प्रथम अपील अधिकारी जर सतत चुकत असेल तर त्यांना अर्ज पाठवतील सक्षम प्राधिकारी, सक्षम सरकारी कार्यालय 15 दिवसाच्या आत काय पाठवतील तर आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आहोत शिस्तभंगाची, तुम्ही असं आम्हाला सांगा की आम्ही ती का करू नये. ठीक आहे, तर याला म्हटलं तर कारण बजाव नोटीस. तर त्यांना एक कारण दाखवा नोटीस दिली जाते. कारण दाखवा नोटीस अशी असते की आम्ही तुम्हाला काय करत आहोत, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार आहोत, तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आम्हाला कळवा. आणि त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन कळवल्यानंतर त्यांना 15 दिवसाच्या आत त्यांचं एक्सप्लेनेशन जे ते कोणाकडे पाठवावं लागतं तर सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठवावं लागतं. आणि तसं एक्सप्लेनेशन मिळाल्यानंतर सक्षम प्राधिकारी काय करू शकतो तर आवश्यकतेनुसार शिस्तभंगाची कारवाई करू शकतो, किंवा जर वाटलं की हा काही दोषी नाही तर मग ती कारवाई टाळू शकतो. तर अशा प्रकारे ही वारंवार अपराध केल्यास शिस्तभंगाची कारवाई आपण जर बघितलं तर पदनिर्देशन अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी यांनी जर वारंवार गुन्हा केला, ठीक आहे, तर तो जो गुन्हा आहे तो द्वितीय अपील अधिकारी फक्त लक्षात आणून द्यायचं सक्षम कार्यालयाकडे, सक्षम सरकारी कार्यालयाकडे. मग सक्षम सरकारी कार्यालय 15 दिवसाच्या आत त्यांना कारणे बजावाची नोटीस पाठवू शकतो. ठीक आहे, कारणे दाखवा नोटीस. मग त्यांनी कारण पुढच्या 15 दिवसाच्या आत द्यावं लागतं. आणि कारण दिल्यानंतर जे काही सक्षम कार्यालय आहे, सक्षम सरकारी कार्यालय आहे, सक्षम प्राधिकारी आहे, ते योग्य ते निर्णय घेतील आणि शिस्तभंगाची कारवाई करतील किंवा नाही करतील. तर अशा प्रकारे आपण कलम 12 बघितलं. कलम 13 बघा, महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना, रचना आणि तरतुदी. तर कलम 13 मध्ये महाराष्ट्र बघा, जो काही महाराष्ट्र मानवी हक्क आयोग आहे तसाच प्रकारचा महाराष्ट्र सेवा हक्क आयोग आहे. मग कलम 13 मध्ये त्याची स्थापना, त्याविषयक तरतुदी, त्याची रचना या सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहे. मग कलम 13(1) नुसार जो काही महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आहे त्याची स्थापना कोण करेल तर राज्य सरकार करेल. त्याची स्थापना कोण करेल, राज्य सरकार करेल. मग यामध्ये कोण कोण असतील तर ते कलम 13(2) मध्ये दिलेले. यामध्ये एक मुख्य सेवा आयुक्त असेल, मुख्य लोकसेवा आयुक्त असेल, आणि आपण जर बघितलं तर इतर लोकसेवा आयुक्त असतील. याची रचना काय असेल, यामध्ये एक मुख्य लोकसेवा आयुक्त असतील आणि आपण जर बघितलं तर यामध्ये इतर लोकसेवा आयुक्त असतील. या आयुक्ताची नेमणूक कोण करेल तर राज्यपाल करेल. या आयुक्ताची नेमणूक कोण करेल, राज्यपाल करेल. आणि राज्यपाल अशी नेमणूक कोण करेल, जेव्हा त्याला एक शिफारस कमिटी सांगेल की या व्यक्तीची नेमणूक महाराष्ट्र लोकसेवा हक्क किंवा आपण म्हणू शकतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी करा किंवा सदस्यपदी करा, तर ती समितीने सांगितल्यानंतरच राज्यपाल त्या व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून बनवू शकतो. मग या समितीमध्ये जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात आणि इतर 2 व्यक्ती असतात. एक असतो कॅबिनेट मंत्री आणि एक असतो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आयोगाचे मुख्य आयुक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी सभा घेतील आणि सभेमध्ये आपले निर्णय प्रकाशित करतील. हे कलम 13(4) मध्ये दिलेलं आहे. आता सध्या जर बघितलं, सध्या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे जे काही अध्यक्ष आहे, मुख्य आयुक्त आहे, ते मनु कुमार श्रीवास्तव हे आहे. नाव लक्षात ठेवायचं, मनु कुमार श्रीवास्तव. आणि पहिले आयुक्त कोण होते तर स्वाधीन क्षत्रिय. आयुक्त आणि अध्यक्ष एकच असतं, मुख्य अध्यक्ष म्हणा किंवा मुख्य आयुक्त म्हणा. स्वाधीन क्षत्रिय जे आहे मित्रांनो ते पहिले महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहे आणि सध्याचे मनु कुमार श्रीवास्तव आहे. तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, कलम 13(5) मध्ये आयुक्तांची पात्रता देण्यात आलेली आहे. आयुक्ताची पात्रता काय असेल काय नाही हे सरकार ठरवेल. ठीक आहे, त्यानंतर कलम 13(6) मध्ये आयुक्तांची अपात्रता देण्यात आलेली की कोणता सदस्य आम्हाला नाही पाहिजे. मग अपात्रता काय काय तर तो संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे, म्हणजे आमदार खासदार नसला पाहिजे.
कुठं त्याने एखाद्या कंपनीमध्ये लाभाचं पद धारण नाही केलेलं पाहिजे, एखाद्या कंपनीचं चेअरमन वगैरे असं काही नसला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर राजकीय पक्षाशी संबंधित नसला पाहिजे आणि व्यवसाय आणि उद्योगधंदा करणारा व्यक्ती नसला पाहिजे. आणि कलम 13(7) नुसार जो काही आपला महाराष्ट्र सेवा हक्क आयोग आहे तर त्याचं मुख्यालय मुंबईला असणार आहे. हे आहे कलम 13. तर कलम 13 मध्ये आपल्याला पूर्णपणे जे काही महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना, रचना आणि तरतुदीबाबत आहे. 13(1) नुसार स्थापना राज्य सरकार करेल. 13(2) नुसार यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त असतील. त्यानंतर आपण जर बघितलं 13(3) नुसार त्यांची नेमणूक राज्यपाल करेल. राज्यपाल एक शिफारस समितीच्या म्हणण्यानुसार त्यांची नेमणूक करेल. शिफारस समितीचे अध्यक्ष जे असतील ते मुख्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्री सदस्य असेल आणि त्याचबरोबर विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा त्याचा सदस्य असेल. त्यानंतर बघा मुख्य जे काय सेवा आयुक्त असतील ते वेळोवेळी योग्य ठिकाणी सभा घेतील. त्यानंतर त्या सभेमध्ये आयोगाचं काम कसं चालू आहे कसं नाही त्याबाबत निर्णय प्रकाशित करतील. त्यानंतर सध्याचे जे काही मुख्य आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे तर ते आहे मनुकुमार श्रीवास्तव आणि पहिले होते स्वाधीन क्षत्रिय. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आयुक्ताची पात्रता काय असेल हे गव्हर्नमेंट ठरवल. अपात्रता काय ते या कायद्यामध्ये सांगितलेले की आमदार खासदार नसावा, लाभाचे पद धारण केले नसावं, राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, व्यवसाय उद्योग करणार नसावा आणि या आयोगाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी असेल. तर या सगळ्या गोष्टी कलम 13 मध्ये दिल्या. कलम 14 मध्ये काय दिलं तर कलम 14 मध्ये आयुक्ताचा कालावधी आणि अटी शर्ती वगैरे दिलेले. मग कलम 14(1) नुसार एखादा अध्यक्ष जो असेल आयुक्त जे असतील, ठीक आहे, महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाचे जे काही आयुक्त आणि उपायुक्त असतील म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे असतील त्यांचा कालावधी एक तर 5 वर्षाचा असेल किंवा त्यांचं वय 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल आणि ते त्याच पदावर पुनर्नियुक्त होण्यास अपात्र असतील. म्हणजे समजून घ्या की जर तुम्ही आयोगावर त्याच्यावर सदस्य म्हणून नियुक्त झाले, महाराष्ट्र सेवा हक्क आयोगावर तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त झाले तर परत तुम्ही सदस्य बनू शकत नाही, त्याच पदावर परत पुनर्नियुक्त होऊ शकत नाही. तुम्ही सदस्य असाल तर अध्यक्ष होऊ शकता पण परत सदस्यच पदावर तुम्ही पुनर्नियुक्त होऊ शकत नाही. किंवा जर तुम्ही अध्यक्ष असाल तर तुम्हाला परत अध्यक्षपद भूषवता येणार नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर यांना शपथ कोण देणार, या आयुक्तांना शपथ देणार मुख्य आयुक्त असू द्या इतर आयुक्त असू द्या यांना शपथ देणार राज्यपाल, ठीक आहे. हे राजीनामा सुद्धा कोणाकडे देणार तर राज्यपालाकडेच देणार. त्यानंतर कलम 14(4) मध्ये त्यांचा पगार आणि भत्ते दिलेले आहे. तर मुख्य सेवा हक्क आयुक्ताचा जो दर्जा असेल तो राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे असेल आणि इतर सेवा हक्क आयुक्तांचा जो दर्जा असेल तो राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे असेल, ठीक आहे. त्यानंतर कलम 14(5) नुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता आयोगाला कर्तव्य प्रभावीरित्या पार पडता यावे यासाठी राज्य सरकार व इतर. आता बघा हे कलम 14(5) काय आहे तर आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त असेल आणि अन्य इतर आयुक्त असेल पण त्याचबरोबर आयोगाला जे काही कर्मचारी वगैरे स्टाफ वगैरे लागणार आहे इतर स्टाफ आता कार्यालयामध्ये तर तो जो स्टाफ आहे तो सरकार उपलब्ध करून देईल असं या कायद्यामध्ये सांगितलेले आहे. जवळपास 142 पदं त्या कार्यालयामध्ये असतील, वेगवेगळी 142 पदं असतील. ते 142 पदावर भरती करणं ते सगळं सरकारचं काम असेल. तर अशा प्रकारे कलम 14 झालेलं आहे. मी कलम 14 परत रिपीट करतो. आयुक्ताचा पदावधी व इतर अटी शर्ती दिलेले आहे. कालावधी असेल 5 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, पुनर्नियुक्तीस ते अपात्र असणारे, शपथ राज्यपाल, राजीनामा राज्यपालाकडे. त्यानंतर जर बघितलं पगार आणि भत्ते हे कसं ठरवायचं तर मुख्य सेवा आयुक्ताला जेवढा किती पगार असणार आहे तर मुख्य माहिती आयुक्त एवढा पगार असणार आहे आणि राज्याच्या मुख्य सचिवाला जेवढा पगार असतो तेवढा इतर सेवा हक्क आयुक्तांचा दर्जा आणि पगार तसा असणार आहे. यानंतर जर बघितलं तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आयोगाला सरकार करून देणार आहे. जवळपास 142 पदावर वेगवेगळे पद असतील त्यावर सरकार काय करेल व्यक्तींना निवडून आणली एमपीएससी मधून म्हणा किंवा इतर सेवांमधून इतर परीक्षांच्या माध्यमातून म्हणा आणि ते 142 पोस्ट जे आहे ते भरतील. हे काम सरकारचं असेल. यानंतर कलम 15 आयुक्तांना पदावरून दूर करणे, ठीक आहे. तर आयुक्तांना पदावरून कसं दूर करता येईल तर आयुक्तांना 5 कारणामुळेच पदावरून दूर केलं जाईल. फॉर एक्झाम्पल ते कार्य करण्यास असमर्थ असेल, ठीक आहे. तो कार्य करण्यास कॅपेबल नसेल, त्याची मानसिक क्षमता तेवढी नसेल किंवा त्याने एखादा गुन्हा केला असेल, त्याने समजून घ्या मध्येच एखादा मर्डर केला तर त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. समजून घ्या तो सवेतन इतर ठिकाणी आता इथंही काम करतो आणि पगार घेऊन दुसऱ्या ठिकाणी जरी काम करतो तरी त्याला काढलं जाऊ शकतं. त्यानंतर आर्थिक हितसंबंधात सहभागी असेल. समजून घ्या की
दुसऱ्या ठिकाणी पगार घेत नाही, तो दुसऱ्या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून काम करतो, तर तरी पण त्याला काढलं जाऊ शकतं. आणि तो नादार आहे, दिवाळखोर आहे, भ्रष्टाचार करणार आहे, तरी त्याला त्याच्या पदावरून काढलं जाऊ शकतं. तर या 5 कारणामुळेच पदावरून दूर काढलं जाईल. असमर्थता, सिद्धदोष, सवेतन इतर ठिकाणी काम करत असेल तर, आर्थिक हित संबंधामध्ये सहभागी असेल तर, नादार आणि दिवाळखोर असेल तर. ठीक आहे. मग आता कोणत्याही आयुक्ताला पदावरून दूर करण्यासंबंधी पहिले चौकशी करावं लागेल का खरंच तो दोषी आहे की नाही. ठीक आहे. आणि चौकशी करण्याची विनंती राज्य सरकार कोणाला करणार, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना करेल. आणि किंवा मुख्य न्यायाधीशांनी जे काही निर्देश देईल तेव्हा राज्यपाल आयुक्तांना पदावरून दूर करेल. तर प्रोसिजर कशी बघा, एखाद्या आयुक्ताला जर पदावरून दूर करायचे तर तो या 5 कारणापैकी दोषी आहे की नाही हे समजून घेण्यासाठी राज्य सरकार काय करेल, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला सांगेल की याची आपल्याला चौकशी करायची. आणि मग मुख्य न्यायाधीशांनी किंवा त्यांनी सांगितलेली इतर न्यायाधीशांनी त्याची चौकशी केली आणि जर तो दोषी आढळला तर तेव्हा राज्यपाल त्या आयुक्ताला त्याच्या पदावरून दूर करतील. तर कलम 15 मध्ये सांगितलं होतं की आयुक्तांना पदावरून कसं दूर केलं जाईल, ही 5 कारणं आणि ही त्याची प्रोसिजर. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. कलम 16. कलम 16 मध्ये काय दिलेले, राज्य सेवा हक्क आयोगाचे अधिकार आणि कार्य. आता बघा, राज्य सेवा हक्क जो आहे त्याचे काय अधिकार आहे, त्याचे काय कार्य आहे हे आता आपण बघू. ठीक आहे. तर बघा, लोकसेवेत कसूर केलेल्या प्रकरणाची दखल घेणं, म्हणजे लोकसेवामध्ये व्यवस्थितरित्या लोकांना सेवा मिळत आहे की नाही, आणि जर त्यामध्ये लोकांचे अर्ज फेटाळले जात आहे, लोकांना सेवा मिळत नाही, तर ते प्रकरण मध्ये दखल घेणं हे आयोगाचं काम आहे. त्यानंतर लोकसेवा कार्यालयाची तपासणी घेणं, जे काही सरकारी कार्यालय त्याची तपासणी घेणं, अधिकाऱ्यांच्या कसुरीबद्दल विभागीय चौकशी करणं. त्यानंतर लोकसेवेत पारदर्शकता आणि सुलभतेसाठी सरकारला शिफारसी करणं की बाबा लोकसेवा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो, अजून गव्हर्नमेंट वेबसाईट तयार करू शकतो ज्या सरकारी कार्यालयाची तयार केली नाही, आणि त्यावर इन्फॉर्मेशन अपडेट करू शकतो. मग त्यासाठी मदत कोणाची लागेल, सरकारची लागेल. मग सरकार काय करेल, जे काही त्यांचे IT विभाग असेल तर त्याला सांगेल की यांची एक वेबसाईट तयार करून द्या. यानंतर जर बघितलं, लोकसेवासाठी कार्यक्षम उपाययोजना करण्यासाठी शिफारसी, म्हणजे सरकारला शिफारसी करेल की आपण कशा प्रकारे लोकांना अधिक व्यवस्थितरित्या सेवा मिळेल, तर याविषयी शिफारसी करेल वेळोवेळी. ठीक आहे, हा आयोग. त्यानंतर लोकसेवा देण्याचे नियंत्रण करेल. त्यानंतर अपिलीची सुनावणी आणि निर्णय देईल. बघा, जी काही अपिलीची सुनावणी म्हणजे समजून घ्या की प्रथम अपीलीय अधिकारी आणि समजून घ्या त्याने जर काही गुन्हा केला असेल तर त्यावर निर्णय देण्याचा अधिकार आपण मागे बघितलो तिथं. सॉरी, आपण इथे मागे बघितलं होतं की बघा, प्रथम अपीलीय प्राधिकरणाने कसूर केल्यास ठीक आहे 500 ते 5000 रुपये दंडित करण्याचा अधिकार कोणाला आहे, मुख्य सेवा आयुक्त आणि इतर सेवा आयुक्ताला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर हा अधिकार जो आहे थोडक्यात आयोगाला आहे. थोडक्यात कोणाला आहे, आयोगाला आहे. मग आपण जर बघितलं तर अपिलीची आता आयोग काय करेल, त्यांना दंड लावल आणि त्यांच्यावर दिवाणी न्यायालयाप्रमाणे कारवाई सुद्धा करू शकतो. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कलम 16 परत मी तुम्हाला सांगतो, कलम 16 नुसार जे काही आयोगाचे कार्य आहे राज्य सेवा हक्क आयोगाचे ते दिलेले, लोकसेवेत कसूर केलेल्या प्रकरणाची दखल घेणं, त्यानंतर लोकसेवा कार्यालयाची सरकारी कार्यालयाची तपासणी करणं, अधिकाऱ्याच्या कसुरीबद्दल विभागीय चौकशी करणं, लोकसेवेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी सरकारला शिफारसी करणं, लोकसेवांसाठी कार्यक्षम उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला शिफारसी करणं, लोकसेवा देण्याचे नियंत्रण करणं आणि अपिलीची सुनावणी करणं. त्यांच्याकडे ज्या काही अपील आलेले आहे त्याची सुनावणी करणं, त्याचे निर्णय देणं, आणि जो काही लोकसेवा आयोग असणार आहे, लोकसेवा हक्क आयोग जो असणार आहे त्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त असणार आहे. कोणत्या न्यायालयाचे, तर दिवाणी न्यायालयाचे त्याला सगळे अधिकार हक्क प्राप्त असतील. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा कलम 17 काय आहे, पुढचं कलम 17. तर आयोग काही शिफारसी करेल. आपण बघा, मी तुम्हाला सांगितलं जसं की आयोग काय करेल, लोकसेवेत पारदर्शकता आणण्यासाठी तिला सुलभ बनवण्यासाठी आयोग काय करेल, सरकारला काही शिफारसी करेल. मग सरकारला ज्या काही शिफारसी केलेल्या असतील तर सरकारने त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. समजून घ्या, आयोगाने सांगितलं सरकारला की बाबा असा गोष्टी करा. ठीक आहे, तर सरकारने 30 दिवसाच्या आत त्यावर कारवाई करून आयोगाला एक अहवाल पाठवायला पाहिजे की तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं चेंजेस करायचं ते आम्ही केलं आणि आम्ही तुम्हाला
काय काय चेंजेस केले हे आम्ही पाठवतो. तुम्ही सांगितलं होतं की या विभागाची वेबसाईट बनवा, तशी आम्ही वेबसाईट बनवली आणि 30 दिवसाच्या आत ती वेबसाईट कशा प्रकारे बनवली कशा प्रकारे नाही याचा एक अहवाल 30 दिवसाच्या आत सरकारला पाठवावा लागतो आयोगाकडे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर कलम 18 राज्य सेवा हक्क आयोगाकडे अपील. तर द्वितीय अपिली प्राधिकाऱ्याने निर्णय दिला, ठीक आहे. आता द्वितीय अपिली अधिकाऱ्याचा निर्णय सुद्धा फायनल नाही, याने निर्णय दिला तर पुढच्या निर्णय दिल्यापासून या निर्णयाविरोधात 60 दिवसाच्या आत सेवा हक्क आयोगाकडे अपील करता येईल आणि सेवा हक्क आयोग पुढच्या 90 दिवसांच्या आत निर्णय घेईल. तर प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतर 30 दिवसांचा आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये 40 दिवसांचा वेळ असतो. त्यानंतर द्वितीय अपिली अधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतर 45 दिवसांचा वेळ असतो व्यक्तीकडे. आणि जर आपण बघितलं तर द्वितीय अपिली अधिकाऱ्याविरुद्ध सुद्धा आपण अपील करू शकतो, ती मग कोणाकडे तर डायरेक्ट आयोगाकडे. आणि आयोग 60 दिवसांच्या आत काय करू शकतो, 60 दिवसांच्या आत आपण अपील करू शकतो द्वितीय अपिली अधिकारी निर्णय दिल्यानंतर, आणि त्यावर आयोग आपला निर्णय 90 दिवसाच्या आत कळवतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी लिहून देतो. प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे आपण 30 दिवसांपर्यंत त्याची वाट बघू शकतो निर्णयाची, किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये 40 दिवसापर्यंत त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे. याने निर्णय नाही दिला तर मग आपण द्वितीय अपिली अधिकाऱ्याकडे 45 दिवसांच्या आत काय करू शकतो, अपील करू शकतो. आणि त्याने सुद्धा 45 दिवसांच्या आत अपील केल्यापासून आपल्याला निर्णय द्यायला पाहिजे. आणि त्याने निर्णय नाही दिला तर मग पुढच्या 60 दिवसाच्या आत आपण काय करू शकतो, तर आयोगाकडे अपील करू शकतो. आयोगाने 90 दिवसांच्या आत आपला निर्णय द्यायला पाहिजे. तर सिंपल असं आहे. ठीक आहे, तर सिंपल ही चेन अशी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. कलम 19 आयोगाचा वार्षिक अहवाल. तर आयोगाने आपला वार्षिक अहवाल राज्य सरकारला सादर करायला पाहिजे आणि राज्य सरकारने असा अहवाल जो आहे तो चर्चेसाठी राज्य विधिमंडळासमोर ठेवायला पाहिजे. कलम 19. कलम 20. कलम 20 काय आहे, तर नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा देण्यासाठी राज्य सरकार खालीलपैकी शिफारस करेल. म्हणजे योग्य कालावधीमध्ये लोकांना जे सेवा मिळायला पाहिजे, बरोबर, मग त्यासाठी राज्य सरकार सुद्धा काही गोष्टी करेल. राज्य सरकार काय काय करू शकतं, तर लोकसेवांसाठी सार्वजनिक प्राधिकरणाकडून प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अहवाल मागवेल. वेळोवेळी तुम्ही काम करत आहे की नाही त्याचा अहवाल मागवणं, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यानंतर जो काही कसूरदार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाया करणं, लोकसेवा अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणं आणि चांगल्या लोकसेवा साठी अधिकारी आणि सार्वजनिक जे काही प्राधिकारी आहे त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना सन्मान करणं त्यांचा. ठीक आहे, तर या उपाययोजना कलम 20 नुसार कोण करेल, राज्य सरकार करेल. राज्य सरकार ठराविक वेळेमध्ये लोकांना सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. हे आहे कलम 20. त्यानंतर कलम 21 नुसार शासनाकडून वेळोवेळी अनुदान मिळतात. ठीक आहे, शासनाकडून वेळोवेळी अनुदान मिळतात. तर या अनुदानांचा वापर करून राज्य सरकार काय करेल, या ठिकाणी राज्य सरकार जे काही अधिकारी लोक आहे त्यांना प्रशिक्षण देईल. जे काही वेळोवेळी अधिकारी लोक आहे त्यांना प्रशिक्षण देईल की वेबसाईटचा वापर कसा करायचा, त्यानंतर अर्जाचं जे काही स्टेटस आहे ते कसं अपडेट करायचं, असं कालावधीनुसार वेगवेगळं प्रशिक्षण जे ॲडव्हान्स प्रशिक्षण ते राज्य सरकार उपलब्ध करून देईल. शासनाकडून जो काही अनुदान मिळेल आयोगाला, किंवा आपण म्हणू शकतो या कायद्यानुसार जे काही अनुदान मिळेल त्या अनुदानाचा वापर करून राज्य सरकार काय करेल, ते जे काही सरकारी अधिकारी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचं काम करेल. हे आहे कलम 21 मध्ये शासनाकडून मिळणारे अनुदान. आणि त्याचा काय उपयोग होईल, राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल. तुम्ही कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देऊ शकतात, किंवा म्हणजे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल, ॲडिशनल प्रशिक्षण असेल, फॉर एक्झाम्पल इंटरनेटचं जे काही माहिती वगैरे असेल तर ती देण्याचं काम इथं राज्य सरकार करेल. कलम 22. कलम 22 मध्ये काय दिलं, लोकसेवा आयोगाचे अधिकार व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे शिस्तविषयक तसेच वित्तीय नियम लागू असतील. तर बघा, जे काही लोकसेवा आयोगाचे अधिकारी, आता लोकसेवा आयोगामध्ये अध्यक्ष असतो आणि इतर उपाध्यक्ष असतात, किंवा आयुक्त असतो आणि इतर आयुक्त असतात, त्यांना आणि त्यांचे जे कर्मचारी, आयोगाचे जे इतर कर्मचारी, त्यांना राज्य सरकारचे शिस्तविषयक आणि वित्तीय नियम जे ते लागू असतील. समजा कलम 23 मध्ये काय, तर खोटी माहिती एखादा व्यक्ती जर देत असेल, सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट जो क्लास 3चा सर्वंट आहे, किंवा समजून घ्या प्रथम अपिली अधिकारी आहे, हे जर खोटी माहिती देत असेल तर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची कोणती नाही, तर हे कलम 23 मध्ये दिलेले आहेत. या कायद्यानुसार सेवा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने अर्जामध्ये जर खोटी आणि चुकीची माहिती दिली तर त्यावर IPCच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे या कायद्यानुसार सेवा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्ती, आता इथं व्यक्तीचं दिलेलं आहे, सॉरी मी तुमच्याकडून चुकून
प्रथम अपिलीय अधिकारी आणि क्लास 3च्या ऑफिसर विषयी माहिती दिली. तर इथं काय दिलेलं आहे, तर एखाद्या व्यक्तीने समजून घ्या की आता समजून घ्या की गव्हर्नमेंटची एक योजना आहे, दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात, बरोबर, 6,000 रुपये मिळतात. मग आता ते 6,000 रुपये समजून घ्या माझ्या नावावर एकही जमीन नाही आणि माझ्या नावावर एकही गुंठा जमीन नाही आणि तरी पण माझ्या नावावर एकही गुंठा शेती नाही आहे आणि तरी पण मी तिथे काय केलं, मला 6,000 रुपये सरकारने द्यायला पाहिजे, माझ्या नावावर 5 एकर क्षेत्र आहे, अशी जर खोटी माहिती दिली तर त्या व्यक्तीवर IPCचे कलम लागू होतील. तर हे जस्ट थोडं चुकीचं सांगितलं मी सुरुवातीला, मी ते अपडेट करतो, माय मिस्टेक. कलम 23 नुसार खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात IPCची कारवाई होऊ शकते. ठीक आहे, खोटा अर्ज केला तर IPCची कारवाई. त्यानंतर कलम 24 नुसार राज्य सरकारचा निर्देश देण्याचा अधिकार. तर या कायद्यानुसार या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार काय करेल, तर वेळोवेळी निर्देश देईल आणि जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहे, सरकारी कार्यालय आहे, त्यावर जे काही निर्देश दिलेले आहे तर ते लागू करणं बंधनकारक असेल. ठीक आहे, तर इथं वेळोवेळी निर्देश देईल. समजून घ्या की असा निर्देश देऊ शकतो की आता समजून घ्या तुमच्या ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती एखादी सेवा मिळवायला आला तर आता पहिले समजून घ्या आपण फोनवर हॅलो बोलायचो, तर जय हिंद बोलायचं, किंवा एखादा व्यक्ती आला तर त्याला जय हिंद म्हणायचं, काय आहे तुमचं हे म्हणणं. तर असं समजून XYZ राज्य सरकारने निर्देश दिला तर सरकारी कार्यालयावर तो निर्देश फॉलो करणं बंधनकारक राहील. यानंतर कलम 25. कलम 24 मध्ये राज्य सरकारच्या निर्देश देण्याचा अधिकार आहे आणि ते निर्देश सरकारी कार्यालयावर सार्वजनिक प्राधिकरणावर बंधनकारक राहील. कलम 25. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. समजून घ्या की एखाद्याने खोटी माहिती दिली आणि खोटी माहिती दिल्यामुळं समजून घ्या एखादा जो काही प्राधिकारी आहे त्याने काय केलं, एखाद्याचा अर्ज जो आहे तो खोटी माहितीच्या आधारे रिजेक्ट केला. खोटी माहिती दिली आणि त्याने तो अर्ज रिजेक्ट केला. ठीक आहे, आणि त्या विरोधात समजून घ्या की एखाद्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील केली आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला कळलं की याने ऑलरेडी खोटी माहिती दिली होती, म्हणून याने काय केलं होतं, तर याचा अर्ज जो आहे तो फेटाळला होता. मग अशा परिस्थितीमध्ये काय राहील, अशी कृती जी असतील ती सद्भावनेने, म्हणजे जो काही अर्ज फेटाळला जाणार आहे आणि तो जर गव्हर्नमेंट सर्वंट चुकीच्या माहितीमुळे जर तो अर्ज फेटाळत असेल तर त्याला म्हटलं तर सद्भावनेने केलेली कृती आणि तिला संरक्षण असेल. म्हणजे तुम्ही चुकीची माहिती देणार आणि मग तुम्ही त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल तर मग तेव्हा तो जो अधिकाऱ्याने जर तुमचा अर्ज फेटाळला तर त्याला तेव्हा संरक्षण असेल. ठीक आहे, हे आहे कलम 25 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. कलम 26. सेवा हक्क आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात तुम्हाला दिवाणी अपील किंवा दिवाणी न्यायालयामध्ये खटला दाखल करता येणार नाही, कारण सेवा हक्क आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे, त्याने निर्णय दिला तर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या न्यायालयामध्ये जाता येणार नाही. तुम्हाला सेवा मिळेल की नाही याचा फायनल निर्णय जो आहे तो सेवा हक्क आयोग डिसाईड करेल आणि त्याविरोधात तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, कारण त्यालाच दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे. आता कलम 27 नुसार हा जो कायदा असेल सेवांबाबतचा, हा इतर राज्यातील कायद्यापेक्षा श्रेष्ठ असेल. सेवा विषयक इतर जे कायदे त्यापेक्षा हा कायदा नेहमी श्रेष्ठ असेल कलम 27 नुसार. कलम 28 नुसार कलम 28 मध्ये राज्य सरकारचे नियम तयार करण्याचे अधिकार आहे. राज्य सरकारला वेळोवेळी सेवा विषयक नियम तयार करण्याचा अधिकार असेल. कलम 29 काय आहे, तर राज्य शासनाच्या अडचणी दूर करण्याचा अधिकार. समजून घ्या कायदा जेव्हा आपण केला 28 एप्रिल 2015 पासून कायदा लागू केला तर कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती वगैरे करायची असेल तर पुढच्या 2 वर्षांमध्ये त्या दुरुस्त्या करून त्यामधील ज्या अडचणी आहे कलम 29 नुसार राज्य सरकार त्या अडचणी दूर करू शकतं. ठीक आहे, आणि कलम 30 नुसार कलम 30 मध्ये निरसन दिलेले आहे. आता निरसन म्हणजे काय असतं, तर कलम 30 मध्ये जे निरसन हा मुद्दा दिलेला आहे. निरसन म्हणजे हा जो कायदा करण्यात आला होता पहिले राज्यपालाने आपला अध्यादेश जाहीर केला होता, अध्यादेश वटहुकूम ऑर्डिनन्स. मग हा जो ऑर्डिनन्स आहे हा नंतर कायदा करून काय करण्यात आलेलं आहे, याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. तर मग ही जी प्रोसेस कशी होती, पहिले अध्यादेश काढला नंतर त्याचा कायदा बनला, हे सगळं कलम 30 मध्ये निरसन या मुद्द्याच्या मध्ये देण्यात आलेलं आहे. या दिवशी काय केलं, राज्यपालाने अध्यादेश काढला की असा एक कायदा होणार आहे, मग पुढे संसदेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये याचा कायदा बनला. ठीक आहे, तर ही सगळी माहिती निरसन या टॉपिक मध्ये दिली जाते. तर अशा प्रकारे हा कायदा झालेला आहे. जस्ट मी तुम्हाला रिवाइज करवतो की कोणत्या कलमामध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा कायदा मुळात कशाशी संबंधित आहे, तर लोकांना लवकरात लवकर सेवा मिळावी याशी संबंधित हा कायदा आहे. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट सर्वंटने लवकरात लवकर सेवा नागरिकांना दिली पाहिजे, नागरिकांना ही लवकरात लवकर ती सेवा मिळाली पाहिजे. नाही मिळाली तर त्या गव्हर्नमेंट सर्वंटला दंड देण्याचा अधिकार या कायद्यानुसार आहे. मग आपण जर बघितलं तर या कायद्याचं
उद्देश आपण बघितला. आता या कायद्यामध्ये 30 कलम आहे, 30 कलम आपण अभ्यासलेले आहे. कलम 1 मध्ये नाव, व्याप्ती आणि प्रारंभ दिलेला आहे. कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, राईट टू सर्व्हिस ऍक्ट. त्यानंतर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. 28 एप्रिल 2015 हा लागू झालेला आहे. कलम 2 मध्ये ज्या व्याख्या दिलेल्या आहेत ते आपण सगळ्या बघितलेल्या आहे. कलम 3 मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावरील आवश्यक बंधनं काय दिलेली आहे, तर तुम्हाला 3 महिन्याच्या आत काही माहिती प्रकाशित करायची आहे आणि ती माहिती ऑनलाईन करायची, वेबसाईटवर पण प्रकाशित करायची, कार्यालयाच्या बाहेर पण लावायची. कलम 4 मध्ये नियत कालमर्यादेमध्ये सेवा मिळवण्याचा हक्क. तर प्रत्येक पात्र व्यक्तीला एक विशिष्ट कालावधीमध्ये ती सेवा मिळवण्याचा हक्क असेल. त्याला अपवाद फक्त निवडणुकीचा कालावधी, नैसर्गिक आपत्तीचा कालावधी असेल. कलम 5 जे असेल तर कलम 5 मध्ये नियत कालमर्यादेमध्ये सेवा देणं हे सरकारी कर्मचाऱ्याचं कर्तव्य असेल. मग तो अर्ज केला तर त्या अर्जाची पावती देणं, त्याचे दिनांक, ठिकाण नोंद करून ठेवणं, त्याचा क्रमांक व्यक्तीला सांगणं, मग ती सेवा मंजूर करणं, देणं किंवा त्याचा अर्ज फेटाळणं, मग अर्ज फेटाळल्यानंतर कोणाकडे अपील करू शकतो हे सांगणं. त्यानंतर जर बघितलं कलम 6 अर्जाची स्थिती आपण ऑनलाईन चेक करू शकतो. त्यानंतर जर बघितलं कलम 7 लोकसेवा देण्यासाठी जो काही अधिकारी आहे त्याला ऑलरेडी इंटरनेटची ओळख पाहिजे. कलम 8 प्रथम अपिलीय अधिकारी कोण असेल तर क्लास 2 चा ऑफिसर, द्वितीय अपिलीय अधिकारी कोण असेल क्लास 1 ऑफिसर, यांची नियुक्ती झाली असली पाहिजे. हे ऑलरेडी पदावर कार्यरत पाहिजे, तेव्हाच या कायद्याचा उपयोग होणार आहे. कलम 8 मध्ये दिलेले. कलम 9 मध्ये अपील करता येणार आहे. तर समजून घ्या की सेवेचा कालावधी 30 दिवसाच्या आत तुम्हाला सेवा मिळवायला पाहिजे. तुम्हाला नाही मिळाली तर मग तुम्ही पुढच्या 30 दिवसाच्या आत प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील जी आहे ती करू शकता. मग प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे तुम्ही अपील केली तर मग त्यानंतर समजून घ्या विशिष्ट परिस्थिती तुम्ही अपील केली तर त्याने तुम्हाला 30 दिवसाच्या आत काय करायला पाहिजे, निर्णय द्यायला पाहिजे. निर्णय नाही दिला तर तुम्ही ज्या दिवशी अपील केली होती तिथपासून 45 दिवसाच्या आत तुम्ही द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे तुम्ही अपील केल्यानंतर 45 दिवसांच्या आत, ठीक आहे, 45 दिवसांच्या आत तुम्हाला काय करायला पाहिजे, द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याने निर्णय द्यायला पाहिजे. कधी कधी समजून घ्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे जर तुम्ही अपील केली आणि 30 दिवसाच्या आत ते निर्णय द्यायला पाहिजे, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये 10 दिवस वाढून मिळतात, 40 दिवसाच्या आत त्याने आपला निर्णय द्यायला पाहिजे. 40 दिवसाच्या आत जरी त्याने आपला निर्णय दिला नाही तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे जेव्हा अपील केली होती तेव्हापासून 45 दिवसाच्या आत द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे तुम्ही अपील करू शकता आणि द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याने 45 दिवसाच्या आत त्याचा निर्णय द्यायला पाहिजे. त्याने 45 दिवसांच्या आत निर्णय दिला नाही तर मग तुम्ही पुढच्या 60 दिवसाच्या आत आयोगाकडे अपील करू शकता. आयोगाने पुढच्या 90 दिवसांच्या आत तुम्हाला निर्णय द्यायला पाहिजे. त्यानंतर कलम 10 मध्ये दंड आणि शास्तीय दंड. जे काही पदनिर्देशित अधिकारी आहे त्याला 500 ते 5000 रुपये दंड लागू शकतो आणि हा दंड लावण्याचा अधिकार प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला आहे आणि या विरोधात तक्रार द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे तो क्लास 3 चा ऑफिसर करू शकतो. त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला दंड लावण्याचा अधिकार आयोगाचा आहे, ही मुद्दा लक्षात ठेवा. दंड वसूल करण्याची पद्धत कशी असेल, एक तर त्याला सांगितलं जाईल लेखी की दंड एवढा आहे आणि त्याने जर नाही भरला तर ते पगारातून कट केला जाईल, सिंपल. कलम 12 वारंवार अपराध केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यानंतर कलम 13 आयोगाची स्थापना आणि आयोगाच्या तरतुदी दिलेल्या आहे, मग ते आपण सगळ्या बघितलेल्या आहे. आपण जर बघितलं तर मनुकुमार श्रीवास्तव हे सध्या आयोगाचे आयुक्त आहे आणि पहिले आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे होते. त्यानंतर जर बघितलं तर कलम 14 आयुक्ताचा पदावधी आणि इतर अटी शर्ती दिलेल्या आहे. 15 मध्ये आयुक्ताला काढून टाकण्याची प्रोसिजर दिलेली आहे. 16 मध्ये आयोगाचे कार्य दिलेले आहे. त्यानंतर 17 मध्ये आयोगाच्या शिफारसी आणि त्यावर शासनाने केलेली कारवाई हे कलम 17 मध्ये दिलेले. आयोगाने केलेली शिफारसी सरकारने स्वीकारल्या पाहिजे आणि 30 दिवसाच्या ते पूर्ण करून आयोगाला अहवाल पाठवायला पाहिजे. त्यानंतर राज्य सेवा हक्क आयोगाकडे अपील, ठीक आहे. तर आपण द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याने आपला निर्णय आपल्या विरोधात जर समजून घ्या आपल्याला त्याविषयी ते मान्य नसेल त्याचा निर्णय तर मग आपण अपील जी आहे ती कोणाकडे करू शकतो, आयोगाकडे. हे कलम 18 मध्ये दिलेले, हे लक्षात ठेवा. यानंतर कलम 19 आयोगाचा वार्षिक अहवाल राज्य सरकारला सादर केला आणि राज्य सरकार तो राज्य विधिमंडळासमोर ठेवल. त्यानंतर ठराविक काळामध्ये लोकांना सेवा मिळण्यासाठी सरकारने काही प्रयत्न केले पाहिजे, तर हे कलम 20 मध्ये दिलेले. कलम 21 मध्ये शासनाकडून अनुदान मिळणारे कशासाठी, तर राज्य सरकार प्रशिक्षण देणारे सरकारी कर्मचाऱ्यांना. यानंतर कलम 22 मध्ये लोकसेवा आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांना राज्य सरकारचे नियम जे शिस्तविषयक आणि वित्तीय ते लागू राहतील. त्यानंतर खोटी माहिती देणारा जो व्यक्ती त्याला IPC नुसार शिक्षा होईल, हे कलम 23 मध्ये दिलेले. कलम 24 नुसार राज्य सरकारचे निर्देश देण्याचा अधिकार आहे. कलम 24 नुसार राज्य सरकारला वेळोवेळी काही निर्देश देण्याचा अधिकार आहे आणि ते
सरकारी कार्यालयावर ते निर्देश बंधनकारक असतील. कलम 25 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण आहे. कलम 26 मध्ये जर आपण बघितलं तर सेवा हक्क आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयामध्ये परत तुम्हाला अपील करता येणार नाही, कारण सेवा हक्क आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकारी. त्यानंतर कलम 27 नुसार सेवांच्या बाबतीत हा कायदा सर्वश्रेष्ठ असेल. त्यानंतर कलम 28 मध्ये सरकारला या कायद्याविषयक नियम तयार करण्याचा अधिकार असेल. आणि कलम 29 नुसार पहिल्या 2 वर्षाच्या आत या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा, या कायद्यामधील अडचणी दूर करण्याचा अधिकार असेल. कलम 30 मध्ये निरसन आहे. जो अध्यादेश राज्यपालांनी काढला होता त्याचा कसा कायद्यामध्ये कन्वर्ट झालं हे कलम 30 मध्ये निरसन या टॉपिक मध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा कायदा आणि त्याचं एक छोटं रिव्हिजन आपण इथे घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला हा कायदा व्यवस्थितरित्या समजला असेल, कळला असेल. जर तुम्हाला कळला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्याला याचा फायदा होईल. आणि उद्या होणाऱ्या गट क च्या मुख्य परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट होतं परीक्षेच्या आधी, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपली कंबाईन चेन राज्यसेवेची बॅच सुद्धा सुरू होत आहे. जर कोणाला जॉईन करायची असली, तुमच्या ओळखीचं कोणी तयारी करत असलं आणि माफक फीमध्ये जर बॅच जॉईन करायची असली तर त्यांच्यापर्यंत आपल्या या बॅचची माहिती पोहोचवायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय.